नमस्कार. गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. सगळ्यात पहिल्यांदा तर थँक यू फॉर जॉइनिंग हे जे सेशन आहे आपलं. ते जॉईन करण्यासाठी सगळ्यांना थँक यू. कितीही असो आपण घेणारच आहोत लेक्चर्स. ओके. सो डोंट वरी अबाउट द नंबर्स अँड ऑल दोज थिंग्स. नाव मी ज्याप्रमाणे मेसेजेस वगैरे केले होते त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑगस्ट करिअर हे एक नवीन व्हेंचर आहे. आणि त्या व्हेंचरमधनं आपण एक क्वालिटी एज्युकेशन कडे जाणार आहोत. क्वालिटी अँड अफोर्डेबल एज्युकेशन. आता ज्यावेळेस मी क्वालिटी आणि अफोर्डेबल एज्युकेशन म्हणतोय त्यावेळेस असं आहे की ते एक तर परवडणारं असावं आणि ते तितक्याच क्वालिटीचं असावं. म्हणजे आजच्या काळामध्ये शिक्षण हे किती महत्वाचं आहे वगैरे हे काय सांगायची तुम्हाला गरज नाहीये. आणि विशेषतः युपीएससी सारख्या ठिकाणी जिथं ऑलरेडी एवढं मोठं मार्केट असताना मग ह्या ऑगस्ट करिअर्स मध्ये काय नवीन आहे हे सांगण्याचा उद्देश आहे. बेसिकली ऑगस्ट करिअर्स जे आहे सगळ्यात पहिल्यांदा तर थँक यू फॉर जॉइनिंग हे जे सेशन आहे आपलं. ते जॉईन करण्यासाठी सगळ्यांना थँक यू. कितीही असो आपण घेणारच आहोत लेक्चर्स. ओके. सो डोंट वरी अबाउट द नंबर्स अँड ऑल दोज थिंग्स. नाव मी ज्याप्रमाणे मेसेजेस वगैरे केले होते त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑगस्ट करिअर हे एक नवीन व्हेंचर आहे. आणि त्या व्हेंचरमधनं आपण एक क्वालिटी एज्युकेशन कडे जाणार आहोत. क्वालिटी अँड अफोर्डेबल एज्युकेशन. आता ज्यावेळेस मी क्वालिटी आणि अफोर्डेबल एज्युकेशन म्हणतोय त्यावेळेस असं आहे की ते एक तर परवडणारं असावं आणि ते तितक्याच क्वालिटीचं असावं. म्हणजे आजच्या काळामध्ये शिक्षण हे किती महत्वाचं आहे वगैरे हे काय सांगायची तुम्हाला गरज नाहीये. आणि विशेषतः युपीएससी सारख्या ठिकाणी जिथं ऑलरेडी एवढं मोठं मार्केट असताना मग ह्या ऑगस्ट करिअर्स मध्ये काय नवीन आहे हे सांगण्याचा उद्देश आहे. बेसिकली ऑगस्ट करिअर्स जे आहे आजच्या काळात जर आपण पाहिलं तर ऑलरेडी इतके प्लॅटफॉर्म्स आहेत आणि ऑलरेडी तुम्ही पाहिलं असेल तर ऑनलाईन एज्युकेशनला अशी काही कमी नाहीये. तुम्ही आज युपीएससी मध्ये म्हणलं तर इनसाइट आहे, विजन आहे, सगळेच इन्स्टिट्यूट्स आहेत आणि त्या सगळ्यांमध्ये मग बेसिकली मी काय प्रोव्हाइड करतोय बेसिकली. तर मी तुम्हाला ते आज बेसिकली सांगणार आहे. ह्याच्यामध्ये दोन ऑब्व्हियसली एक आहे की क्वालिटी एज्युकेशनच्या बाबतीत इंग्लिशमध्ये भरपूर आहे पण मराठीमध्ये नाहीये. तर सो आपला जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी ह्या दोन्हीही गोष्टी असणार आहेत. सो पहिला पार्ट जो असेल तर म्हणजे नेमकं आपण काय करणार आहोत आज आणि आज मी तुम्हाला काय सांगणार आहे. त्यातला पहिला पार्ट म्हणजे व्हॉट इज ऑगस्ट करिअर, हे कसं सुरू झालं किंवा काय ह्याच्या मागचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणि काय. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ऑगस्ट करिअरच्या माध्यमातून तुम्हाला काय देणार आहोत. आणि त्याच्यानंतरचा पार्ट जो आहे तो बेसिकली आपण प्रिलिम्स एक्झामिनेशन, टेस्ट सिरीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण स्पेंड करणार आहोत की टेस्ट सिरीज काय आहे आणि आमची टेस्ट सिरीज जी आहे जे मी हमेशा डेटा अनालिटिक्सचा शब्द वापरतोय तो ऐकायला फार भारी वाटतो पण बेसिकली डेटा अनालिटिक्स आहे काय हे मी तुम्हाला इथं समजून सांगणार आहे आणि तुम्हाला ते ऍक्च्युअल मध्ये दाखवणार आहे की कसं आम्ही हजारो विद्यार्थ्यांचा डेटा एकत्र करून मग ते टेस्ट सिरीज बनवलेली आहे. आणि त्याच्यानंतर बेसिकली आपण काय तुमचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स जे असतील ते घेऊयात. ओके. मुव्हिंग फॉरवर्ड. ओके. सो ऑगस्ट करिअर काय आहे. मी जसं तुम्हाला म्हणलं की ऑगस्ट करिअर बेसिकली हे पोर्टल आहे, हे इंटरॅक्टिव्ह पोर्टल आहे. मी सांगितल्याप्रमाणे अजून ते पोर्टल ऍक्टिव्ह नाहीये पण पोर्टल ते 1-2 दिवसात आपण लाईव्ह करणार आहोत आणि त्या पोर्टलवरती आपण युपीएससी निगडीत म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ते युपीएससीचा प्रोजेक्ट सुरू करतोय. तर त्या युपीएससीच्या मध्ये जे जे गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे तिथे. ओके. सो ऑगस्ट करिअर बेसिकली हे युपीएससी फॅकल्टीज ज्या आहेत काही फॅकल्टीज आहेत फार एक्सपिरियन्स फॅकल्टीज आहेत किंवा काय कंटेंट मेकर्स असतील, आमची आयटी टीम आहे, आमची व्हिडिओ एडिटिंग टीम आहे, त्या सगळे हे गोष्टी बघतात. आणि त्याच्यातनं आम्ही एक असं करतो की कॉम्प्रिहेन्सिव्हली कसं लेक्चर चांगलं होईल. म्हणजे आपण ज्यावेळेस ई लर्निंग म्हणतो त्यावेळेस ई लर्निंग मध्ये बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे खरं तर ई लर्निंग बोर्डवर शिकवणं आणि ते रेकॉर्ड करून टाकणं हे ई लर्निंगचा भाग नाहीये. पण तरीही तो ई लर्निंग म्हणलं जातं. सो आजचं माध्यम तितकं मोठं आहे आणि त्या माध्यमाचा आपण किती वापर करतो हा आपल्या हातात आहे. सो आम्ही काय करणार आहोत तर आम्ही बेसिकली जितकं हे माध्यम एक्सप्लोर करता येईल म्हणजे ऑनलाईन माध्यम आणि त्याच्यामध्ये आजच्या काळात सगळ्यात जास्त चालणारं ऑडिओ व्हिज्युअल माध्यम जे आहे ते तितकं किती जे चालणार आहे त्याला पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहोत. सो आपण काय
काय देणार आहोत तसं ऑब्व्हियसली तुम्ही पाहत असाल इथं वेबसाईटचं एक पेज टाकलेलं आहे फक्त डेमोसाठी. त्याच्यामध्ये ऑगस्ट एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ लेक्चर्स, टेस्ट सिरीज, करंट अफेअर्स आणि डाउनलोड्स. आपण उलट येऊयात. डाउनलोड्स मध्ये काय तर बेसिकली प्रिव्हियस इयर्स पेपर्स असतील किंवा आम्ही पेपर अनालिसिस केलेलं आहे. कसं केलेलं आहे, काय आहे ते मी तुम्हाला आज लेक्चर मध्येच दाखवणार आहे. म्हणजे ते पेपर अनालिसिस फक्त असं नाहीये की जे तुम्ही पुस्तकात ऍक्च्युअली मिळवता. पुस्तकात जे मिळवतात ते तुम्ही सब्जेक्ट वाईज अनालिसिस केलेलं असतं की आर्ट अँड कल्चरचं एवढं आहे, हिस्ट्रीचं एवढं आहे, मग मॉडर्न इंडियाचं एवढं आहे. तसं न करता त्याच्या अजून डिटेलमध्ये जाऊन आपण तिथं काय करतो अपलोड करणार आहोत. त्याचबरोबर प्रिव्हियस इयर्स पेपर. सो बेसिकली तो डाउनलोडचा सेक्शन असणार आहे जिथे डाउनलोडिंग वगैरे हे ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल असणार आहेत. दुसरं आहे करंट अफेअर्स. आता करंट अफेअर्स म्हणलं तर आजपासूनच डेली मी तुम्हाला युट्यूब चॅनलवरती आणि वेबसाईट 1-2 दिवसांनी जी लॉन्च होईल, वेबसाईट लॉन्च व्हायच्या आधी मी तुम्हाला माहिती द्यावी म्हणून मी तुम्हाला बेसिकली इथं आज लेक्चर घेत आहे. सो करंट अफेअर्स मध्ये आपले डेली न्यूज अनालिसिस असणार आहे जे इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्हीमध्येही असेल. रोजची रोज जे काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स असतील, फॉर एक्झाम्पल फ्रॉम हिंदू, इंडियन एक्सप्रेस, PIB, इकॉनॉमिक टाइम्स, त्याच्यानंतर त्या ज्या जे काय आहे जे आपल्याला UPSC ला लागतंय ते कॉम्प्रिहेन्सिव्हली की ही सुरुवात करतायपासून की ही बातमी आपल्याला का वाचायची आहे, ही बातमीचं महत्व काय आहे, प्रिलिम्सला काय महत्व आहे, मेन्सला काय महत्व आहे, त्याचबरोबर ह्याच्यातनं कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. अशा प्रकारे आपण तो डिटेल एक व्हिडिओ लेक्चर एव्हरी डे तुम्हाला तिथं अपलोड होत असेल. त्याचबरोबर त्याच्यामध्ये एडिटोरियल अनालिसिस पण आहे. आता हा जो पार्ट आहे हा ट्रिकी पार्ट आहे एडिटोरियल अनालिसिसचा, जो काय म्हणतो आपण की एडिटिंग वगैरे. एडिटोरियल अनालिसिस मध्ये बऱ्याच वेळेस नवीन विद्यार्थ्यांना विशेषतः लक्षात येत नाही की आपण कोणतं एडिटोरियल वाचायचं आणि काय करायचं. आणि विशेषतः मराठीमध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्याला हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस वाचावा लागतो आणि मराठी मीडियमच्या मुलांसाठी कदाचित ते टफ होऊ शकतं. तर तेच गोष्ट आपण मराठीमध्ये फक्त तुम्हाला समजून सांगणार आहे तिथं. सो ते पण अगेन एक करंट अफेअर्सचा डेली तो सेशन आपला असणार आहे. त्याच्यानंतर आठवड्यामध्ये तिथं आपण आठवड्याभराची झालेली जी करंट अफेअर्स आहे त्याची एक टेस्ट आहे आणि टेस्ट आपण तिथं अपलोड करणार आहोत. आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉर एव्हरी संडे म्हणजे मंडे टू सॅटर्डे जे काही झालेलं आहे त्याची सगळ्याची टेस्ट तुम्हाला, करंट अफेअर्सची टेस्ट तिथं तुम्हाला देता येईल. म्हणजे जे काही प्रश्न असतील 20 असतील, 25 असतील, 50 असतील किंवा 100ही असतील तर ते प्रश्न आपण तिथं टाकणार आहोत. आणि ते प्रश्न टाकल्यानंतर मग बेसिकली तुम्ही जज करू शकता की, कारण की कसं आहे की करंट अफेअर्स म्हणतो आपण पण त्याला आपण इव्हॅल्युएट करतो कारण स्ट्रॅटेजी वरती येईलच. सो ते आपण 10 प्रत्येक वेळेस टाकणार आहोत. दुसरी गोष्ट व्हिडिओ लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये काय अॅनिमेशन वगैरे वापरून आपण ते किती सिम्प्लिफाय करता येते ते आपण बघणार आहोत. पण सुरुवातीला तर आपल्या विशेषतः आयपॅड वरती तुम्हाला बेसिकली समजून घ्यावं न्यूज आणि त्याची तुम्हाला सवय लागावी याच्यासाठी ते आहे. त्याच्यानंतर आपण मेन्सचं आन्सर रायटिंग जे आहे त्याच्या संदर्भात आपण एव्हरी डे म्हणजे जे काही न्यू इव्हेंट घेऊ आपण, बातमी असेल आणि बातमीतलं मी तुम्हाला सांगितलं की नाही ही मेन्सला अशा प्रकारे बघायची आहे. तर मेन्सला बघत असताना मग ती कोणत्या रूपात बघायची, कशी बघायची, त्याच्यावरती प्रश्न कसा येऊ शकेल या प्रश्नावरती पण आपण ते डिस्कशन करणार आहोत, आन्सर रायटिंग. सो बेसिकली करंट अफेअर्सच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत तर तुमचा जो काही मेजर पार्ट असतो UPSC मध्ये तो आपण तिथं कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो ते झालं करंट अफेअर्सच्या बाबतीत. त्यानंतर टेस्ट सिरीज. आता टेस्ट सिरीज मध्ये पण 2 टेस्ट आहेत. एक प्रकारची टेस्ट असणार आहे मॉक टेस्ट. प्रत्येक आठवड्याला आपण एक मॉक टेस्ट ठेवणार आहोत जी पूर्णपणे फ्री ऑफ, म्हणजे हे सगळे फीचर्स, मोस्ट ऑफ द फीचर्स याच्यातले जे आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट असणार आहेत आता सध्या तरी. म्हणजे मी तेच म्हणलं की क्वालिटी अँड अफोर्डेबल लर्निंगचा प्रयत्न करतो ते फ्री ऑफ कॉस्ट ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. सो मॉक टेस्ट जे असतील ते प्रत्येक सोमवारी अनाऊन्स केली जाईल की ओके ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला पुढच्या शनिवारी मॉक टेस्ट आपण सॅटर्डेला घेणार आहोत. तर सॅटर्डेला तुमची कोणती मॉक टेस्ट असेल, मग तिच्यामध्ये पण कुठं 25 असतील, कुठं 30 प्रश्न असतील, त्याचे सोल्युशन्स दिलेले असतील. सो तुम्हाला काय करता येईल तर बेसिकली तुम्ही जे काही तयारी केलं आहे त्याचे इव्हॅल्युएशन करता येईल. आणि दुसरी जी टेस्ट सिरीज आहे ती स्पेसिफिकली प्रिलिम्स 2021 देणाऱ्या मुलांसाठी किंवा त्याच्यानंतरही देणाऱ्यांसाठी जे फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी जी टेस्ट सिरीज डिझाईन केलेली आहे त्याच्या बाबतीत तर मी डिटेलमध्ये बोलणारच आहे. सो तो एक कंपोनंट झाला. आता व्हिडिओ लेक्चर्सचा जो कंपोनंट आहे त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, जनरल स्टडीज 1, 2, 3, 4 आणि प्रिलिम्स एक्झामिनेशन याचे सेक्शन सब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल जनरल स्टडीज पेपर 1 मध्ये आपले विषय कोणकोणते आहेत, विषय आहेत आपले बेसिकली हिस्ट्री आहे, आर्ट अँड कल्चर आहे,
जॉग्राफी आहे, सोशल इश्यूज आहे, तर ह्या सगळ्यांचे आपण मॉड्यूल्स टाइम प्रमाणे बनवत जाणार आहोत. तो सेक्शन जो आहे तो लगेचच्या लगेच ऍक्टिव्ह होणार नाहीये, पण अगेन तो ऍक्टिव्ह झाल्या लवकरात लवकर त्याला आपण ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो व्हिडिओ लेक्चर्स प्रिलिम्स वरती एखाद्या टॉपिक वरती घेतले तर ते का महत्वाचे आहेत, कसे आहेत ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर ऑगस्ट एक्सक्लुझिव्ह ज्यात म्हणतो त्यात आपण एक नवीन गोष्ट इंटिग्रेट केलेली आहे ज्याला आपण म्हणतो रिव्हिजन स्निपेट्स. आता रिव्हिजन स्निपेट्स बेसिकली काय आहेत, तर आपण रिव्हिजन करणं म्हणजे युपीएससी पास व्हायचं तर 3 टप्पे आहेत, मी तुम्हाला ते पुढे सांगेलच. तर सगळ्यात महत्वाचं जे राहतं ते सगळ्यात पहिलं तर लर्न करणं, काही गोष्टी असेल तर तुम्ही ते शिकणं, त्याच्यानंतर त्याला इव्हॅल्युएट करणं म्हणजे त्याला टेस्ट करणं की शिकलेलं मला येते का, आणि त्याच्यानंतर त्याला रिवाइज करणं. तर आपण हे जे रिव्हिजन स्निपेट्स बनवणार आहोत ते जनरली 4 मिनिटं किंवा 5 मिनिटांचे असे, जे एखादा टॉपिक घेतला, फॉर एक्झाम्पल बुद्धिझम इन इंडिया आहे, बुद्धिझम इन इंडियाच्या बाबतीतले आपण व्हिडिओ ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे व्हिडिओ आणि ऑडिओच्या साह्यानं आपण त्या बुद्धिझमला 4 मिनिटांमध्ये कंप्लीट करू. म्हणजे स्पेसिफिकली तो पार्ट जनरली प्रिलिम्स साठी जास्त इम्पॉर्टंट आहे. प्रिलिम्स मध्ये तिथं फायदा होण्याचे चान्सेस जास्त आहेत, की तुम्ही 2 मिनिटं बघितलं म्हणजे समजा तुम्ही कुठेतरी जाताय बाहेर आणि बसमध्ये आहात, कुठेही आहात, आता कोरोनाचा काळ चालू आहे, बस वगैरे त्याने ट्रॅव्हल करताय किंवा कुठेतरी बसलेला आहात, तर 4 मिनिटाच्या वेळामध्ये आपण एखादं रिव्हिजन स्निपेट पाहिलं तर आपलं तेवढा टॉपिक तो लक्षात राहतो, आणि तो 2-3दा पाहिला की अजून जास्त लक्षात राहतो. तर तो आता सध्या मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो की त्या प्रकारचं रिव्हिजन स्निपेट्स आता कोणीच देत नाही. तर आपण ते लेक्चर्स बेसिकली त्या प्रकारे क्रिएट करणार आहोत. म्हणजे लेक्चर्स नाही आहेत, 4-4 मिनिटांचे, 5-5 मिनिटांचे एक ते सेक्शन असेल, सेक्शन मध्ये पूर्ण माहिती, म्हणजे तो ऑडिओ व्हिज्युअली म्हणजे ऑडिओ काही इमेजेस असतील, काही टेक्स्ट असेल, आणि त्याच्यातनं तुम्हाला ते ऐकायला पण बरं वाटेल आणि हे वाटेल. सो तो आपला बेसिकली तिथं ऑब्जेक्टिव्ह आहे रिव्हिजन स्निपेट्स. आणि त्याचबरोबर आपण टाइम टू टाइम काही अधिकारी असतील जे झालेले असतील त्यांचे अनुभव शेअर करणे किंवा त्यांनी काय काय केलं, कसं कसं तयारी केलं, ह्या गोष्टी आपण तिथं करणार आहोत. त्याचबरोबर तिथं नोट्सचा एक सेक्शन असेल ज्याच्यामध्ये आपण नोट्स ज्या असतील प्रत्येक विषयाच्या त्या टाइम टू टाइम आपण तिथं अपलोड करत जाऊ. ओके, तर ह्या सगळ्या फीचर्स बेसिकली काय आहेत, हे आहे ऑगस्ट व्हेरियस, म्हणजे ह्याच्यासाठी आम्ही काम करतो. म्हणजे वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल, पण वेबसाईट वरती आता जाऊ नका, 2 दिवसांनी जावा, तुम्हाला वेबसाईट वरती सगळ्या गोष्टी दिसतील तिथं. सो हा एक कोलॅबरेटिव्ह एफर्ट आहे. म्हणजे कसं की म्हणजे आज जगामध्ये कित्येक ई लर्निंगचे मॉड्यूल्स आहेत, पण ते ई लर्निंगचे मॉड्यूल्स किंवा आजही तुम्ही बघितलं असेल बाकीही इन्स्टिट्यूशन्स आहेत, तिथे तुम्हाला काय होतं की बरेच गोष्टी दिल्या जातात किंवा काय दिल्या जातात, तर कधी कधी ते कन्फ्युजन होण्याचं एक शक्यता असते. पण इथं आपण करत असताना त्याचं कन्फ्युजन ना होवं आणि आपण त्याला बेस्ट टू बेस्ट फॉर्म्स मध्ये कसं द्यावं, म्हणजे सिम्प्लिफाईड व्हर्जन्स मध्ये तुम्हाला ते कसं द्यावं ह्याचं आपण डिटेल तिथं बघणार आहोत. त्याचबरोबर आपण म्हणजे आता हे सगळं ऑगस्ट करिअर्स या वेबसाईट बद्दल झालं. त्याचबरोबर हे इंटरॅक्टिव्ह कसं आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 24/7 हेल्पलाईन असणार आहे. त्या हेल्पलाईन वरती तुम्ही फोन केला किंवा काय केला तर तुम्ही व्यक्तिगत प्रश्न काहीही असतील, म्हणजे युपीएससी करणं 1 वर्षाचा 2 वर्षाचा काळ असतो, तिथं व्यक्तिगत प्रश्नांपासून ते अभ्यास रिलेटेड प्रश्नांपर्यंत तुम्हाला तिथे हेल्प केलं जाईल. मी एंड ऑफ द लेक्चरला तुम्हाला त्याचा नंबर वगैरे देईल. सो त्याच्यावरती बेसिकली तुम्हाला कंटिन्युअस जे आहे ती माहिती उपलब्ध म्हणजे तुमचे जे काही डाऊट्स वगैरे असतील ते कंटिन्युअसली तिथं सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सो ते एनीही फॉर्म्स मध्ये असतील, म्हणजे ते पर्सनल लेवलचे पण असतील, कारण बऱ्याच जणांना असतात पण प्रश्न, त्याच्यामुळे कधी कधी अभ्यास करत असताना मन लागत नाही किंवा काय नाही, ते इथपासून ते काउन्सिलिंग सेशन्स पासून ते पर्सनल मेंटरशिप म्हणजे काय, तर आता मी पुण्यामध्ये बेस्ड आहे. सो ऑब्व्हियसली जे काही पुण्यात असतील तर ते कधी इथे येऊन भेटले की हा हा इश्यू आहे, तो इश्यू आहे, काय प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याच्यावरती आपण डिटेलिंग तिथं करणार आहोत. किंवा असंच एखादं झूमचं सेशन घेतलं किंवा व्हिडिओ लेक्चर केलं, व्हिडिओ कॉल केला, आणि त्या कॉल मधनं आपण तुमचे प्रश्न जे काय आहेत अभ्यासाबाबतीत आणि इतरही ते आपण इथे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, तो ते पार्ट मला वाटतं की ऑगस्ट करिअर काय आहे हे समजण्यास तुम्हाला मदत झाली असेल. सो ही एक आमची एक आयडिया होती. अगेन मी तुम्हाला परत परत सांगतो की अफोर्डेबल मिळालं पाहिजे, म्हणजे इंटरनेट एक असं माध्यम आहे ज्याच्यावरती पैसा कितीही कमवला जाऊ शकतो. मी फ्रँकली सांगतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला तर माहित आहे. पण त्याचबरोबर ह्या किती परवडणाऱ्या दृष्टिकोनातून आणि सर्वसमावेशक आपल्याला देता येतात का, तर ते आपला बेसिक प्रयत्न असेल.
सो हे आहे ऑगस्ट करिअर्स आणि हे आजपासून म्हणता येईल तर व्हिडिओ लेक्चर्स ह्या माध्यमातून चालू करते. त्याचबरोबर आपले पुढील 8 दिवस जे काय आहेत मी काल टेलिग्राम चॅनल्स वरती शेअर केलेलं आहे. प्रत्येक विषयाच्या डिटेल्स मध्ये जाऊन आपण एक अप्रोच लेक्चर घेणार आहोत आणि ते आपण तिथं बघणार आहोत. ओके, सो हे बेसिकली सिंपल मध्ये आहे ऑगस्ट करिअर्स. आता आपण येऊयात आणि समजून घेऊयात प्रिलिम्स. आता तुम्ही म्हणाल की सर आत्ताच का प्रिलिम्स? ओके, नाव एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रिलिम्स काय आहे? ओके, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन काय आहे? तर ती एक फिल्टर आहे. म्हणजे साध्या जर मराठीत म्हणायला गेलं तर प्रिलिम परीक्षा असं आहे की युपीएससी म्हणते की तुम्ही आमच्या मेन्सला बसण्याच्या लायक आहात की नाही. ओके, आणि लायक आहात की नाही ह्याच्यासाठी ते प्रिलिम परीक्षा घेतात. म्हणजे तुम्हाला तर ते काय सांगायची गरज नाही की 6-7 लाख पोरं, 5 लाख पोरं बसतात आणि त्यातनं कुठेतरी 20,000 पोरं किंवा 15,000 ते 20,000 ह्या रेंजमध्ये कुठेतरी पोरं घेतले जातात. तर ह्याचं नेचर मग प्रिलिम ऍक्च्युली बऱ्याच वेळेस काय होतं की आपण अभ्यास करतो आणि ती एक जुनी स्ट्रॅटेजी आपल्याकडे लागलेली असते की नाही प्रिलिम्स आहे तर आपल्याला काय केलं गेलं पाहिजे, मेन्सचा आधी अभ्यास केला गेला पाहिजे, मग प्रिलिम्सचा अभ्यास आपण असं करायचा. पण तसं न करता बेसिकली आपल्याला इंटिग्रेटेड अभ्यास करणे, मेन्स आणि प्रिलिम्स याचा इंटिग्रेटेड अभ्यास करणे महत्वाचं आहे. सो इंटिग्रेटेड अभ्यास म्हणजे काय? तर बेसिकली इंटिग्रेटेड अभ्यास म्हणजे मेन्सची तयारी, आता तुम्ही मेन्सचीच तयारी करत असता, पण मेन्सची तयारी करत असताना आपण प्रिलिमकडे किती लक्ष देतो? कारण की प्रिलिम हा पहिला टप्पा आहे. पहिला टप्पा कसा आहे तर ते एक फार महत्वाचा पॉइंट आहे. लक्षात घ्या, युपीएससी करत असताना एक पहिली प्रिलिम जर आपण नापास झालो तर दुसरी प्रिलिम 1 वर्षानंतर आहे आणि तो 1 वर्षाचा काळ बराच टफ असू शकतो करताना. आणि आजचा काळ जर तुम्ही पाहिला युपीएससी करताना तर आज तुम्हाला दिसेल की ऑब्व्हियसली म्हणजे ऑब्व्हियसली जे युपीएससी मध्ये जे पहिल्या अटेम्प्टला होत आहेत वगैरे ते प्रिलिमचा अभ्यास पण तितकाच करताना दिसतात. पण आपल्याला मोस्टली इथं काय आहे, इंटिग्रेट करायचं आहे. आता ते कसं इंटिग्रेट अभ्यास आपल्याला करायचा तो मी प्रत्येक सेक्शन वाईज ज्या ज्या वेळेस ते हे होत राहील त्या वेळेस मी तुम्हाला दाखवत राहील. ओके, सो आता प्रिलिम्स मागच्या कित्येक नेचर ऑफ प्रिलिम्स ज्यावेळेस आपण म्हणतो की ही का टफ झाली आहे, तर तुम्ही बघा 2015चा कट ऑफ होता जवळजवळ 107, 2016ला तो 116 पर्यंत गेला आणि तेव्हापासून 2017 मध्ये तो परत 105 वर आला आणि तिथनं पुढे 98. सो मागच्या 2 वर्षांपासून म्हणजे आताच रिसेंटली प्रिलिम्सचा कट ऑफ आलेला आहे. सो तो 98 आहे. म्हणजे काय दर्शवतं बेसिकली, तर प्रिलिम्स जी आहे ती अजून टफ होत चाललेली आहे. ओके, प्रिलिम्स जी आहे ती आधी सारखी राहिलेली नाही की म्हणजे 110 116 मार्क्स पाडणं ते सोपं जितकं वाटत असेल. लाईक 98 तुम्ही म्हणले तर बेसिकली गणित जर आपण सिंपल केलं तर तुम्हाला किती प्रश्न बरोबर यावे लागतात, तर 49 प्रश्न म्हणजे 50% ऑफ द सिलेबस. 49% हा कट ऑफ राहिलेला आहे. 50% पेक्षा कमी 2 वर्षांपासून दिसत आहे. पण अगेन युपीएससी आहे की ती इतकी डायनामिक आहे की ती कशी बदलेल आणि त्याच्यामुळे तिचं प्रिडिक्शन करणं प्रिलिम्सचं, बेसिकली मेन्सचं आपण करू शकतो. मेन्सचा ट्रेंड आपल्याला लक्षात येतो कारण की सब्जेक्टिव्ह आहे. पण प्रिलिम्स मध्ये प्रश्न जे असतात ते प्रश्न बेसिकली कशा प्रकारचे येतील काय येतील ह्याचं प्रिडिक्शन करणं फार अवघड असतं. मग ते अवघड असतं आणि हे कशातून दर्शवलं जातं तर बघा तुम्ही कट ऑफ्स वरून. ओके, कट ऑफचा ट्रेंड जर आपण पाहिला तर कट ऑफ कमी होताना दिसतो. पण तरीही आपण आजच्या दिवशी, ओके, आज जर आपण युपीएससी करत असू किंवा कधी युपीएससी करत असू तर बेसिकली आपल्या डोक्यात एक आयडिया असली पाहिजे की बेसिकली आपल्याला किती मार्क्स पाडायचे. आज तुम्ही बसल्यानंतर आज तुम्ही काय टार्गेट ठेवताय, ओके, की मला प्रिलिम्स मध्ये एवढे मार्क मिळवायचेच आहे. की म्हणजे कसं की मी प्रिलिम्स दिल्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस मी घरी येईल त्यावेळेस बेसिकली काय होईल तर मी घरी आल्यानंतर मला आरामात माहिती आहे की रात्रीच्याला की आता झोप लागणार आहे व्यवस्थित की मेन्सला आता मी ह्या वर्षी आहे. ओके, तर हे एवढं कळणं म्हणजे हे ह्याला म्हणतो आपण एक मार्क्स. तर किती मार्क्स आपले असणे गरजेचं आहे, तर आजच्या दिवसाला आपण ठरवूयात की 115. ओके, आता मी तुम्हाला थोडं गणिताच्या स्वरूपात तुम्हाला काही गोष्टी सांगतो आणि गणित म्हणून विशेषतः लक्षात घ्या. 115 मार्कांचं आपण टार्गेट करूयात. ओके, आता तुम्ही म्हणाल 98 आहे पण 115, मग 115 ते 120 मध्ये आपल्याला कुठेतरी मार्क जर मिळाले ना तर कोणीही तुम्हाला मेन्स पासून थांबवू शकत नाही. बरोबर आहे. कट ऑफ आपला हायएस्ट कट ऑफ 116 गेलेला आहे मागच्या इतक्या वर्षांपासून आणि लोएस्ट जो आहे तो 98 आहे.
म्हणजे हा जनरलचा ट्रेंड सांगतो, जनरल कॅटेगरीचा. तो थोडा बहुत 2-3 मार्कांनी प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळा होतो. पण आपण अभ्यास करताना आपण हा नाही विचार करायचा की मी कोणत्या कॅटेगरीत आहे, मला कमी लागणार आहे किंवा काय लागणार. त्याच्यापेक्षा असा विचार करा की बेसिकली मी जे आहे, मी किती मार्क्स पाडणार आहे आणि माझं टार्गेट काय आहे, त्याप्रमाणे मी अभ्यास करणार आहे. सो तुम्ही विचार करा की 115 मार्क्स तुम्ही जर का ठरवलं तर, किंवा 116 घ्या राऊंड फिगर, म्हणजे कसं 2 मार्कांना एक प्रश्न आहे. ओके, आता 116 ज्यावेळेस तुम्ही म्हणता तर त्यावेळेस मी थोडं तुम्हाला टेक्निकली गणिताच्या स्वरूपात सांगतो. ओके, आता इथं बघा, 115 ज्यावेळेस मी मार्क्स म्हणतोय, ओके, किंवा 116, म्हणजे माझे किती प्रश्न बरोबर आले पाहिजेत? ओके, ऑन एन ऍव्हरेज घेताना सो अराउंड 58 प्रश्न जर तुमचे बरोबर आले तर तुम्हाला काय होतंय, 58 प्रश्नांना तुम्हाला मार्क्स मिळतात 116, जो की तुम्हाला कधीही प्रिलिम्सला, ओके, प्रिलिम्स परीक्षेला आरामात तुम्हाला पास करतो. मग आता बघा, तुम्ही मागच्या वर्षी समजा, उदाहरण गणितात परत एकदा व्यवस्थित समजा, हे व्यवस्थित समजणं फार गरजेचं आहे. ओके, सो आता होतं कसं, आपली परीक्षा आहे 200 मार्कांची, राईट? ओके, आता 200 मार्कांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की कुणी कितीही अभ्यास केला, मी असेल ना तरी मला कमीत कमी 5 ते 10 प्रश्न असे असतील, क्वेश्चन्स, की जे मी पहिल्यांदाच ऐकतोय युपीएससी मध्ये, म्हणजे ते प्रश्न मला येणारच नाही. ओके, मी कितीही अभ्यास केला, हे प्रत्येकाच्या बाबतीत फक्त ते प्रत्येकाला वेगवेगळे असू शकतात. तर आपण काय बघणार आहोत इथं, तर प्रश्न किती वेगवेगळे होत आहेत. ओके, सो 5 ते 10 प्रश्न असणार आहेत जे आपल्याला येणार नाहीत. सपोज आपण 10 प्रश्न घेतले म्हणजे पेपर किती झाला, 180, बरोबर आहे. आता 180 मध्ये करत असताना मग आपल्याकडे विषय कोणकोणते? फॉर एक्झाम्पल पॉलिटी आहे, थोडं अक्षरासाठी माफ करा, पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, आपल्याकडे जिओग्राफी आहे, आपल्याकडे एन्व्हायरमेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, आणि आपण करंट अफेअर्स असं म्हणतो. ओके, सो मी इथे लिहितो करंट अफेअर्स, असे आपले सेक्शन्स आहेत, बरोबर. सो आता ह्या सगळ्या सेक्शन्स मध्ये आपल्याला काय बघायचं की आपले सेक्शन्स कोणते. फॉर एक्झाम्पल एखाद्याचा हिस्ट्री ऑप्शनल असेल, ऑब्विसली मग त्याच्या काय असणार आहे की हिस्ट्री ऑप्शनल असल्यामुळे त्यांनी हिस्ट्रीचा फार अभ्यास केलेला आहे, तर हिस्ट्रीचे काय प्रश्न येतील तर ते बेसिकली त्याला सोपं जाईल. ओके, पॉलिटी, हा आता आता इथे लक्षात घ्या, पॉलिटी सारखा विषय असा आहे ना, त्यात आपले एक पण मार्क नाही गेले पाहिजे. का नाही गेले पाहिजे? कारण की अरे सिंपल आहे, पॉलिटीमध्ये नवीन काहीच नाहीये ना. ओके, म्हणजे तुम्ही लक्ष्मीकांत जरी व्यवस्थित केलं आणि करंट अफेअर्स बरोबर त्याला इंटिग्रेट केलं तर पॉलिटीमध्ये तुमचे मार्क्स जाणार कुठं? लक्षात येत आहे? सो पॉलिटीमध्ये तुमचे मार्क्स जाणारच नाहीत, पॉलिटीमध्ये मार्क्सच नाही गेले पाहिजे. किती टक्के मार्क वेटेज आहे पॉलिटीला? सो ऑन एन ऍव्हरेज 15 ते 17 प्रश्न पॉलिटीवरती विचारतात. आपण असं करूयात की 17 प्रश्न मी चुकवणार नाही, आजच्याच दिवशी टार्गेट ठेवा की पॉलिटिक्समध्ये जितके काही प्रश्न असतील तितके मी काहीही केलं तर ते प्रश्न जाणार नाही, बरोबर आहे. त्यानंतर हिस्ट्री कुणाचा असेल, कुणाचा जिओग्राफी चांगला असेल, कुणाचा एन्व्हायरमेंट चांगला असेल, तर असं जरी बघितलं तर नॉर्मली तुमच्या लक्षात येईल, नॉर्मली तुमच्या लक्षात येईल की आपण आज जरी तुम्ही बसले युपीएससीला, म्हणजे साधं एनसीआरटी वगैरे वाचून घेताय, रोजचं पेपर वाचताय ना, तरी तुम्ही 30 प्रश्न बरोबर आन्सर करू शकता. यू कॅन आन्सर 30 क्वेश्चन्स करेक्टली. पण पॉइंट काय आहे की मग 30 क्वेश्चन्स मला किती मिळतात? 60 मार्क. ओके, किंवा 40 प्रश्न ऑन एन ऍव्हरेज कुणाला पण येतील, म्हणजे एक वर्ष अभ्यास केला ना तर 40 प्रश्न कुणाचे पण बरोबर येतील, पण 40 न मला मिळतात 80 मार्क्स. मग माझं रिअल टास्क कुठं होतंय, 40 प्रश्नांची मी तयारी आरामात करू शकतो, पण पुढचे जे 15 ते 20, जनरली 20 प्रश्न जे असतील, ओके, तो आपला सगळा मुद्दा ठरवत आहे. म्हणजे 20 प्रश्न कसे, तर 20 प्रश्नांमध्ये कुठंतरी आपण निगेटिव्ह मार्किंग मध्ये जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 60 मार्कांचा पेपर जर बरोबर केला, ओके, 60 प्रश्न तुम्ही बरोबर लिहिले, तुमचे मार्क्स झाले 120, ओके, तुम्ही पास आहे. पण ह्या 60 मधले 60चे 60 बरोबर येतील याची प्रोबॅबिलिटी नसणार आहे. मग 60च्या जागी आपण काय करणार की इथं घेणार आपण, ओके, माझे 50च बरोबर आले, ओके, मग 10 चुकले, माझे निगेटिव्ह गेले, 10 मार्क गेले, म्हणजे माझे 3 मार्क गेले.
ओके 3% मार्क गेले. सो ऑब्व्हियसली मी परत कमी आलो. ओके निगेटिव्ह मध्ये गेलो. सो मी कुठेतरी येतो परत 10 मार्क गेले. 10 प्रश्नांना 0.33 ने 3 मार्क गेले. ओके 3 मार्क्स माझे गेले. मी आलो 117ला. मग आता 50 तरी पण मी पास आहे. सो आपल्याला बेसिकली काय करायचं असतं, आपल्याला ते निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ह्याचं कॅल्क्युलेशन हमेशा कंटिन्युअस करत राहणं गरजेचं आहे. ओके सो आता एक मिनिट फक्त. सो मग आपल्याला महत्वाचं काय करायचं आहे इथं, तर आपल्याला काहीतरी गणित बेसिकली ठरवायचं की आपले प्रश्न कोणते येतात. तर त्यासाठी आयडेंटिफाय काय काय करायचं. सगळ्यात पहिल्यांदा आपले विषय कोणते आपल्या पक्क्यात होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल बऱ्याच नॉन आर्ट्सच्या मुलांना सायन्सचं जे आहे, ओके सायन्सचा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि सायन्सचे प्रश्न जर बघितले ना तुम्ही, तर मेन्स मध्ये अजिबात सायन्सचे प्रश्न नाहीये. पण प्रिलिम्स मध्ये ज्यावेळेस तुम्ही बघायला जाल ना, त्यावेळेस तुम्हाला दिसेल की नाही अरे सायन्सचे प्रश्न भरपूर आहेत. ओके प्रिलिम्स मध्ये ऑन एन ऍव्हरेज, ओके ऑन एन ऍव्हरेज आपल्याला 18 ते 21 प्रश्न, ओके किती 18 ते 21 प्रश्न. सॉरी थोडं ह्याला प्रॉब्लेम येतो ऍपॅडला कनेक्ट व्हायला, पण वी आर कंटिन्यू. ओके 18 ते 19 प्रश्न जे आहेत ते आपल्याला बेसिकली इथं दिसतील की नाही अरे ते सायन्स अँड टेक्नॉलॉजीतले आहे. मग आता हा टफ पार्ट बऱ्याच जणांसाठी आहे. मग टफ पार्ट आहे तर मग काय करावं लागेल आपल्याला. ओके टफ पार्ट 18 ते 21 प्रश्न जर येत असतील तर मग ह्याच्यातले मला किती टार्गेट करायचंय, मला काहीतरी 50%च करायचं, तर 9च प्रश्न. ओके तर हे मी काय करणार आहे, मी गणित करणार आहे. ओके की माझे कोणते विषय, फॉर एक्झाम्पल जर तुमचं हिस्ट्री अतिशय चांगलं आहे तर हिस्ट्रीत मार्क्स जाणार नाहीत तुमचे आणि तुम्ही प्रिलिम्सला अजून जास्त कम्फर्टेबली बसू शकाल. राईट सो थोडं तुम्हाला हे डिफिकल्ट वाटेल आता समजताना, पण प्रिलिम्सचा अभ्यास करणं म्हणजे गणित आहे. ओके आणि ते कसं गणित आहे मी तुम्हाला पूर्ण अनालिटिक्स करून, अनालिटिक्स जे जे काय आम्ही केलेलं आहे, म्हणजे ऑगस्ट करिअर सुरू करण्याच्या आधी आमचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं की टेक्नॉलॉजिकली आम्ही किती ऍडव्हान्स देऊ शकतो. की टेक्नॉलॉजिकली आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा अनालिटिक्स बद्दल बोलतो, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अजून नाही, पण डेटा अनालिटिक्स जी फार मोठा शब्द वाटतो, तर तो कसा सिम्प्लिफाय अजून करता येईल. तर डेटा अनालिटिक्सचा पार्ट मी तुम्हाला दाखवेल, ऍक्च्युअल मध्ये दाखवेल की कशा प्रकारे आम्ही ती सिरीज डिझाईन केलेली आहे. सो परत एकदा मार्क्स मध्ये आता हे होतं, म्हणजे हे ज्या वेळेस होत आहे तर त्यावेळेस बेसिकली काय आहे की प्रश्न का, ओके प्रश्न का चुकतोय आपला, ओके प्रश्न कशामुळे चुकू शकतो युपीएससी मध्ये, ओके काय कारण आहेत प्रश्न चुकण्याचे. ओके तर प्रश्न चुकण्याची कारण काय तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकेल का इथं. ओके की तुम्हाला काय म्हणजे आतापर्यंत कधी जर तुम्ही दिलं असेल किंवा काय केलं असेल तर तुम्हाला दिसेल की चॅट बॉक्स, सॉरी प्रश्न का चुकतात ह्याचे काय कारण असतात. सो प्रश्न का चुकतात म्हणतो आपण, म्हणजे काय चुकतायत प्रश्न, तर एक पहिलं कारण आयुष्यात मी कधी हा प्रश्नच ऐकला नाही. बरोबर आहे. आय हॅव नेव्हर हर्ड अबाउट, ओके मी तुम्हाला ऑप्शन्स म्हणजे ते असतील. आता टप्पे आपण सगळे सिस्टमॅटिकली समजून घेऊयात की का प्रश्न चुकू शकतो. सो सगळ्यातनं पहिल्यांदा, ओके सगळ्यातनं पहिल्यांदा काय असू शकतं, मला प्रश्नच माहित नाही. ओके मी कधी या सब्जेक्ट बद्दल मला माहितच नाही, मी ऐकायला घेतलं आणि काय झालं तर ओके हे चुकलं. बरोबर आहे. दुसरं कारण इथे दिलेलं आहे नेहानं की सिली मिस्टेक. आता सिली मिस्टेक म्हणजे कसं की, आणि ते होतं सगळ्यांचं लक्षात घ्या की ते एक्झामचं प्रेशर असतं प्रिलिम्सचं आपलं, ओके आणि एक्झाम्सचं प्रश्न असतो प्रेशर मध्ये, आधीच्या रात्री झोप नीट होत नाही आणि ते विशेषतः पहिल्या अटेम्प्टला होतच. तर दुसऱ्या वेळेस काय म्हणतो, दुसरा ऑप्शन काय म्हणतो आपल्याला, आपण करताना एच्या जागी बी मार्क करतो. ओके किंवा प्रश्न नीट वाचलेला नाही आणि काहीतरी आपल्याला माहिती आहे ते प्रश्न येत असतो पण आपण केली मिस्टेक. सो मिस्टेक इज सेकंड पॉइंट. ओके जी नेहानी म्हणलं की सिली मिस्टेक आहे, हा दुसरा पॉइंट आहे. सो हा प्रेशर विषय होणे. आता ह्या दोन गोष्टींना आपण काही करू शकत नाही. ओके लक्षात घ्या की प्रश्न वाचलाच नाही, प्रश्न वाचलाच नाही किंवा ऐकलाच नाही, ह्याच्यासाठी आपलं मेजर काय आहे, आपण सिलेबस जेवढा आहे आपला, ओके सिलेबस जेवढा काय आपला सिलेबस असणार आहे तो किती बेटर वे ना आपण करेक्ट करतो. ओके म्हणजे सिलेबस कव्हर जर व्यवस्थित केला तर आपला हा प्रश्नच ऐकला नाही हा गोष्ट होणार नाही. तो आपण सिलेबस मधला कोणताही पार्ट नाही सोडला अभ्यास करताना तर ऑब्व्हियसली तो आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. सिली मिस्टेकला आन्सर एकच आहे, अतिशय सिंपल,
प्रॅक्टिस. ओके, की आपण टेस्ट सिरीजच्या माध्यमातून प्रॅक्टिस करत राहणे आणि जितकं प्रॅक्टिस करू तितकं आपल्याला ते हमेशा लक्षात येईल. ओके, की आपण चुकत नाहीये किंवा आपण ते प्रेशर तेवढं हँडल करू शकतो. पण हे तो दोन झाल्या काय म्हणतो आपण अतिशय सिंपल गोष्टी. त्याच्यानंतर आपण येऊया थोडं टेक्निकली. आता ह्या पहिल्याला आणि तिसऱ्याला मी काय करतो, कनेक्ट करतो. म्हणजे हे चुकलं माझं कसं, तुम्हाला 4 ऑप्शन्स जर आहेत, ओके, आणि चारही ऑप्शन्स मध्ये मला काय दिसतंय की ऑब्व्हियसली चारही ऑप्शन मध्ये एकही मला लक्षात येत नाही, म्हणजे हाच झाला. ओके, पण तो जाऊया. चौथा आपण जे म्हणतोय, ओके, चौथा जो आपण ज्याला कंटिन्युअसली म्हणत राहतोय, चौथ्याच्या ऑप्शन्सच्या बाबतीत आपण म्हणतोय की चौथा ऑप्शन आपला काय, जो चौथा पार्ट आहे त्याच्यामध्ये काय की 3 मध्ये कन्फ्युजन होत आहे. म्हणजे ते कधी होतं माहितीये का, 3 ऑप्शन्स मधून कन्फ्युजन होतंय माझं. ते बऱ्याच वेळेस होतं. मला माहिती प्रश्न माहिती, मी वाचलेला आहे, पण कन्फ्युजन माझं होतंय. मग हे कन्फ्युजन कसं होतं माहितीये का, त्याचं सिंपल कारण आहे, ओके, की तुम्ही वाचताना नीट वाचलेलं नाही. ज्यावेळेस तुम्ही तयारी करत आहात त्यावेळेस तुम्ही ते नीटपणे वाचलेलं नाही. म्हणजे ते कसं की तुम्ही आत्ताही करत असाल की आधी मी पेजेस बघतो, ओके, आधी मी पेजेस बघतो की किती पेजेसचा चॅप्टर आहे आणि ते पेजेस संपवायच्या मागे लागतो. मग पेजेस संपल्यानंतर माझ्या लक्षातच नाही यार काय केलंय काय नाही केलं. सो ते 3 मध्ये कन्फ्युजन मग कसं होतं, यार मी कुठेतरी वाचलेलं आहे, मला माहिती आहे, प्रश्न मला माहिती आहे आणि हे बरोबर आहे, पण आता 3 मध्ये कन्फ्युजन व्हायला लागलं. सो हे 3 मध्ये कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी तुमच्याकडे पर्याय काय आहे, वाचताना व्यवस्थित वाचणे. ओके, वाचताना व्यवस्थित वाचणे हे जर तुम्ही केलं, ओके, तर तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही. ओके, आता दुसरी गोष्ट काय आहे, ओके, त्याच्यानंतर जो सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय आहे, तर बेसिकली आपण बघूया की 2 मध्ये कन्फ्युजन होतं. ओके, तर आता 2 मध्ये कन्फ्युजन का होतं माहिती का मित्रांनो, मी तुम्हाला दाखवेल, ऍक्च्युली डेटा आता थोड्याच वेळात दाखवतो की 2 मध्ये कन्फ्युजन होण्याचं कारण सिंपल असतं की ते तुम्ही रिव्हिजन व्यवस्थित टाइम टू टाइम केलेली नाही. तुम्ही रिव्हिजन केलेली नसल्यामुळं तुम्हाला हमेशा 2 मध्ये कन्फ्युजन होतं. मग आता आपल्याला प्रिलिम पास होताना काय बघायचं असतं की आपली कशाची टक्केवारी काय आहे. ओके, आपल्याला कशाची बेसिकली ही आहे, प्रॉब्लेम आहे. तो आपण ज्यावेळेस म्हणतोय त्यावेळेस आपल्याला सिलेबस व्यवस्थित कव्हर केला तर पहिला पॉइंट जातो. प्रॅक्टिस केली तर आपल्या सिली मिस्टेक वाचतात. ओके, तेच चौथ्या ऑप्शनच्या बाबतीत लागू आहे. 3 ऑप्शनच्या बाबतीत आपण व्यवस्थित जे काही वाचतो, प्रिपेअर करतो, ओके, नोट्स करणे किंवा काय बनवणे, हे सगळं व्यवस्थित प्रिपेअर करणं. ओके, म्हणजे नोट्स काढून व्यवस्थित त्याला रिवाइज ही केलं, वाचलं वगैरे, आणि वाचताना टॉपिक वाईज गेलं, ओके, काय वाचलंय हे लक्षात घेतलं तर आपल्याला तो प्रॉब्लेम येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, जे मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट्स जे नापास होतात ते काय होतं, रिव्हिजन मध्ये कमी पडतात. तुम्ही जर आजही कोणत्या युपीएससी करणाऱ्या मुलाला जर विचारलं किंवा म्हणजे जे सिन्सिअरली अभ्यास केला तरी पण तो प्रिलिम नापास झालाय, तर त्याच्या बाबतीत हमेशा एकच गोष्ट दिसते की त्याच्या कुठेतरी तो आता 98 कट ऑफ असेल ना, तर मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगतो, माझेच काही मित्र आहेत की ज्यांनी अटेम्प्ट देताना ते ऑन ऍव्हरेज 90 टू 95 अशा मध्ये होते, म्हणजे 2-2, 3-3 मार्कांनी गेलेले. कदाचित ते मार्क त्यांना मिळाले होते पण ते निगेटिव्ह मुळे गेले. मग त्यांना हे लक्षात आलं नाही की आपण काय सोडायचं आणि काय, म्हणजे त्यांनी जरी निगेटिव्ह 2-3 प्रश्न जरी आन्सर नसते केले ना तरी त्यांना काही प्रॉब्लेम आला नसता. पण त्यांनी काय केलं की त्यांनी अटेम्प्ट किती प्रेशर्स मध्ये किंवा व्यवस्थित अनालाइज न करता वगैरे वगैरे त्यांनी तो केला. सो हा जो पार्ट आहे हा बेसिकली आपण काय म्हणू की हे आपल्याला सॉल्व्ह करणं महत्वाचं आहे. ओके, सो लक्षात येते की आपण आजचं चुकीचे का जातो, परत एकदा सांगतो. पहिलं, कधीच वाचलं नाही. दुसरं, चुकून मार्क केलं, तर हे तर झालं सिंपल. त्याच्यासाठी काय उपाय आहे, सिलेबस कव्हर करणे, प्रॅक्टिस करणे. तिसरं, 3 ऑप्शन्स वाचतानाच व्यवस्थित वाचायचं. ओके, म्हणजे आपल्याला ते कन्फ्युजन होणार नाही, आपण व्यवस्थित नोट्स केल्या टॉपिक वाईज वगैरे वगैरे, तर आपल्याला ते लक्षात येईल. चौथं, 2 मध्ये प्रॉब्लेम होतो 2 ऑप्शन्स मध्ये, म्हणजे काय, आपल्याला व्यवस्थित रिव्हिजन करणे गरजेचे आहे. आपण जर व्यवस्थित रिव्हिजन केली असती तर आपल्याला ते 2 मध्ये कन्फ्युजन झालेलं नसतं. मग आता आपल्याला टेस्ट सिरीज मधनं किंवा कोणत्याही, मग हे सगळं इम्प्रूव्ह करण्यासाठीच काय आहे, तर टेस्ट सिरीज आहे. ओके, लक्षात येते, टेस्ट सिरीज आहे. आपल्याला ते गणिताच्या हिशोबात बघायचं आहे. आपलं टार्गेट आज आहे 116. ओके, मार्क्स 116 मार्क्स आपण म्हणलं, तर 116 मार्क्स जर आपण म्हणत असू,
116 मार्क्स आपल्याला घ्यायचे आहेत असं आपण ठरवूयात आता. आणि 116 मार्क्स म्हणजे आपल्याला ऑन एन ऍव्हरेज 58 प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे. आणि कुणीही बघितलं तरी अटेम्प्ट करताना जनरली काय होणार आहे की तुम्ही अटेम्प्ट करताना ऑन एन ऍव्हरेज 80, 90 ते 95, 80, 90, 95 ह्या रेंज मध्ये करणार आहात. सो तुम्हाला मग 58 प्रश्न फक्त बरोबर येऊन बरोबर नाही, कारण तुम्ही अटेम्प्ट 80 किंवा 90 किंवा 95 जर करणार असाल तर तुमचे काही निगेटिव्ह मध्ये पण जाणार आहे. सो आपल्याला ऍक्च्युअल बरोबर प्रश्न आज जर तुम्ही ठरवलं की मी युपीएससी मध्ये 65 क्वेश्चन्स बरोबर आले आणि 65 क्वेश्चन्स माझे कसेही चुकणार नाही, तर तुमचे मार्क्स किती होतात 130. आणि तुम्ही कितीही चुकलात पुढं, सपोज पुढे तुम्ही 100 जरी मार्क केले, 100चे 100 प्रश्न जरी मार्क केले आणि उरलेले तुमचे जे काही 35 प्रश्न आहेत ते सगळेचे सगळे जरी चुकले तरी पण तुम्ही सिम्पली कट ऑफच्या वरतीच राहता आणि तुम्ही पास होता. म्हणजे 15 मार्क जरी गेले आपले निगेटिव्ह मध्ये, ओके 30 प्रश्न गेले, 15 मार्क जरी आपले गेले तरीही आपण प्रिलिम कट ऑफच्या कट ऑफ पेक्षा वरती राहतो. म्हणजे आपल्याला प्रिलिम जे आहे ते अजून सिम्प्लिफाय बेसिकली तिथं होतीये. सो ह्या सगळ्या एक सिंपल गोष्टी आहेत. ओके, म्हणजे ते अजूनही मी तुम्हाला प्रत्येक वेळेस ज्या वेळेस मी लेक्चर्स घेईल त्या वेळेस अजून परत एकदा तुम्हाला एलॉबरेट करेल आणि ही करेल. आता प्रिलिम जी आहे, परत अगेन सांगतो, प्रिलिम ही महत्वाची आहे आणि ती गणित आहे. ज्याला गणित कळतं त्याला ते पास होण्याचं सोपं असतं. म्हणजे आज जर तुम्ही मला प्रिलिमला बसवलं ना तर फ्रँकली सांगतो, म्हणजे माय रेकॉर्ड वॉज लाईक की मी सगळ्यात पहिल्यांदा प्रिलिम नापास झालो पहिल्या वर्षी. आणि त्यावेळेसची चुका ह्याच होत्या की मी बेसिकली म्हणजे ते प्रयत्न नाही केले किंवा काही नाही केले. असं प्रयत्न नाही केले म्हणजे मी प्रॅक्टिसच केली नाही. त्यावेळेस प्रिलिम्स नेमकीच वेगळी असायची. 2011चा जर तुम्ही प्रिलिमचा पेपर पाहिला ना तर तो आमच्यासाठी धक्का होता, कारण आम्ही तशा प्रकारची कधी तयारीच केली नव्हती. आणि 2011चा पेपर म्हणजे वाचूनच झाला नाही. म्हणजे युपीएससी आधी आम्ही कशा प्रकारचे प्रश्न करायचो आणि युपीएससीने जे विचारलं ते सगळं चुकीच्या प्रकारे होतं. चुकीच्या प्रकारे म्हणतो, वेगळ्या प्रकारचं होतं. सो ते आम्हाला तितकं हँडल करता आलं नाही. पण त्यावेळेस आम्ही झालो पास, म्हणजे आम्ही त्याच्या आधी अनुभव असल्यामुळे. तर आज जे काय तुम्ही जर सिनियर पोरगा घेतला ना, सिनियर पोरगाला माहित असतं की एकदा तुम्ही प्रिलिम पास झाले की तुम्ही प्रिलिम परत नापास होण्याचे चान्सेस फार कमी असतात. का? कारण अतिशय सिंपल आहे. ओके, की तुम्हाला कळालेलं आहे आपल्याला किती मार्क्स अटेम्प्ट करावे लागतात, किती प्रकारे करावं नाही लागत. आता प्रिलिम काय आहे ही पण समजून घ्या, की ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन आहे. आणि बऱ्याच वेळेस त्यांनी शब्द वापरताना ऑब्जेक्टिव्ह वापरलाय, पण आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आणि एमसीक्यू ह्याच्यामध्ये पण बेसिक डिफरन्स असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, प्रश्न ज्यावेळेस मी तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये प्रश्न दाखवेल त्यावेळेस तुम्ही युपीएससी पेपरमध्ये जर प्रश्न बघितले असतील तर काय असतं, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, बरोबर आहे. त्यानंतर ए बी सी डी काय असतं, बऱ्याच वेळेस 2 असतात. मग त्या 2 मधले कोणते बरोबर आहेत, 1 ओनली, 2 ओनली, 3 ओनली, 1 ओनली, 2 ओनली, बोथ आर करेक्ट, नायदर इज करेक्ट. ओके, आता लक्षात घ्या तुम्हाला त्या 2 मधून निवडून खालचे 4 द्यायचे, बरोबर आहे. किंवा आता हा एक प्रकारचा प्रश्न झाला की फॉर एक्झाम्पल मी परत एकदा स्क्रीन कनेक्ट करतो आणि तुम्हाला सांगतो ते कसं होतं. 2च मिनिट फक्त आपण स्क्रीन कनेक्ट करून त्याच्यावरती समजून घेऊयात की हाऊ दॅट वर्क्स. म्हणजे प्रश्नांचे प्रकार कसे असतात किंवा काय असतात. अवघड नाहीये काय. ओके, फक्त ते आपल्याला सिस्टमॅटिकली समजणं गरजेचं आहे. सो आता लक्षात घ्या, एक प्रकारचा क्वेश्चन काय आहे आपला, ओके, की जिथं बेसिकली काय केलं जातंय, सॉरी काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम येते फॉर टुडे ओनली, बट आपण त्याला ओके, सो लिव्ह दॅट. मी तुम्हाला ते परतच सांगतो. आता सगळ्यात सिंपल वे काय होतो आपला, सिम्प्लिफाईड वे काय आहे, एक प्रकारचा प्रश्न ज्याच्यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहेत, 2 मधनं परत 4 खाली, किंवा कधी कधी काय असतं 4च ऑप्शन दिले तर 4 मधनं फाइंड आउट करायचे. तर हे असे अनेक प्रकारचे प्रश्न असतात, ज्या प्रश्नांबद्दल मी येणाऱ्या अप्रोच लेक्चर्स जे असतील त्याच्यामध्ये तुम्हाला मी अजून डिटेलमध्ये ते एक्सप्लेन करेल की प्रश्न बघा व्यक्तिगत कसा आहे आणि त्याच्यामध्ये मॅथ काय आहे. ओके, ती प्रोबॅबिलिटी कशी असते. म्हणजे साधं आपण 4 ऑप्शन्स करतो, म्हणजे तो 4 ऑप्शन्स पैकी कोणताही ऑप्शन तुम्ही निवडला त्याची प्रोबॅबिलिटी काय आहे, प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता किती बरोबर येईल, त्याची शक्यता किती आहे, 25% आहे.
ओके, मग आपण ते सपोज आपण 2 इलिमिनेट करू शकतो, तर आपल्या 2 मधनं आपल्याला कन्फ्युज होतं, म्हणजे तुमची प्रोबॅबिलिटी काय आहे, शक्यता काय आहे, तुमचं उत्तर बरोबर आहे तर 50% आहे. तर आपल्याला ते बघायचं आहे. आपण टाइम टू टाइम प्रमाणे पुढच्या लेक्चर मध्ये म्हणा किंवा काही लेक्चर्स मध्ये म्हणा, मी तुम्हाला ते क्लिअरली सांगेन. ओके, आता आपण थोडा स्टुडंट पर्स्पेक्टिव्ह बघूयात की स्टुडंट पर्स्पेक्टिव्हच्या निमित्तानं काय होतं प्रॉब्लेम. तर बेसिकली आज मार्केटमध्ये जर तुम्ही गेले तर मार्केटमध्ये भरपूर भरपूर काय म्हणतात तुम्हाला गोष्टी आहेत की जनरली काय होतं की युपीएससी प्रिलिम्सच्या आधी हे नोट्स आले, ते नोट्स आले, हे टेस्ट पेपर आहेत, ते टेस्ट पेपर आहेत, आणि त्याच्यात तुमचं कन्फ्युजन वाढत जातं की मी काय वाचून काय नाही. अगेन तुम्ही कोणत्याही सिलेक्टेड कॅन्डिडेटला जरी विचारलं तर ते तुम्हाला सांगेल की अरे 10 पुस्तक वाचण्यापेक्षा एक पुस्तक वाच, पण ते 10 वेळेस वाच. ओके, तर ते मटेरियलच्या मागे न लागता, कारण हा बिझनेस आहे, लक्षात घ्या. मी पण तुमच्या पुढे आहे, मी पण तुम्हाला काहीतरी आज कन्व्हिन्स करतो की ओके हे प्रोडक्ट आहे, असं असं आहे. किंवा आज ते बिझनेस मार्केट पर्स्पेक्टिव्ह आहे, त्या मार्केटमध्ये भरपूर गोष्टी येत राहणार आहेत, त्याला आपण काय करू शकत नाही. ओके, मग आपण काय करू शकतो त्याला, तर आपण बेसिकली कशावर तरी एकाला देव मानायचा आणि त्याच्यावर भरोसा ठेवायचा आणि त्याच्याप्रमाणे चालायचं. ओके, हे जितकं तुम्ही कराल तितकं तुमचं फायदेशीर होईल. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट होती की पेपरमध्ये तुम्ही प्रॉपर एक्झामचं अनालिसिसच केलेलं नसतं की कसं मला ते मार्क्स मिळवायचे, तर काय करायचे, कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर हे तुम्ही अजिबातच म्हणजे व्यवस्थित नाही झालं ना, तर त्यांनी काय होतं, कॉम्प्लेक्सिटी वाढते. फॉर एक्झाम्पल तुम्ही घ्या, हिस्ट्रीमध्ये स्पेक्ट्रम नावाचं पुस्तक वाचलं जातं, बरोबर आहे. स्पेक्ट्रम तुम्हाला सांगितलंही असेल किंवा काय असेल. आता स्पेक्ट्रम मध्ये किती गोष्टी आहेत, किती ते 500, आता तर ऑलमोस्ट 500 पानांचं झालेलं आहे. तर 500 पानांमधून येणार 17 प्रश्न किंवा 20 प्रश्न ऍट द मॅक्स हिस्ट्री 20 प्रश्न त्यांनी विचारले असं आपण समजा. आणि तुम्ही 500 पानातनं 20 कसं लक्षात ठेवणार. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं, मग तुम्हाला मी दाखवतो. ज्यावेळेस मी हिस्ट्रीचं लेक्चर घेणार आहे परवा, त्यावेळेस तुम्हाला दाखवतो की अरे नाही, मागील 25 वर्षांच्या पेपरचं अनालिसिस केलं ना, तर लक्षात येतं की अरे ह्या गोष्टींवरती प्रश्न येतात. फॉर एक्झाम्पल, प्रत्येक वर्षीच्या युपीएससी प्रिलिम्स मध्ये कशाचा प्रश्न असतो, तर एक पर्सनॅलिटी रिलेटेड प्रश्न असतो. ओके, एक किंवा दोन. ओके, 2 प्रश्न पर्सनॅलिटीचे असतात, म्हणजे इतिहासातले व्यक्ती घेतात, त्यांचं कार्य असेल किंवा त्यांचं काय पेपर असेल, काय असेल ते विचारलं जातं. मग तुम्ही अभ्यास करताना तुमचे एनसीईआरटी असेल, जे स्टँडर्ड बुक असेल, त्यातनं सगळ्या पर्सनॅलिटीज एकत्र केल्या, त्यांचं काम लिहून काढलं, तर तुमच्या ते लक्षात राहील ना सहज. मग तुम्ही एक पर्सनॅलिटी एका चॅप्टर मध्ये वाचली, दुसरी पर्सनॅलिटी दुसऱ्या चॅप्टर मध्ये वाचली, तर काय येईल. असंच एक उदाहरण, म्हणजे आता हे सगळं आम्ही 25 वर्षाचं अनालिसिस केल्यानंतर आमच्याही लक्षात आलं. ओके, आणि आम्ही बघितलं की नाही, स्वदेशी मुवमेंट वाटत नाही तेवढी सिग्निफिकंट, पण प्रत्येक 2 वर्षाला प्रश्न आहे. किंवा तसंच इकॉनॉमिक्स मध्ये घ्या, प्रत्येक वर्षी इकॉनॉमिक्स मध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट नावाची जी कन्सेप्ट आहे, त्याच्यावरती प्रश्न आहेच, फक्त अलटून पलटून आहे. म्हणजे कधी इकडे विचारते, कधी बॅलन्स ऑफ पेमेंटची एक साईड विचारते, कधी दुसरी साईड विचारते, काहीही विचारते, पण विचारतीलच प्रश्न. मग आता तुम्हाला जर माहित आहे की युपीएससी बॅलन्स ऑफ पेमेंट वरती प्रश्न विचारणारच आहे, तर तुम्ही प्रत्येक अँगलनं त्याचा अभ्यास कराल ना. आणि तुम्हाला माहित असून जर तुम्ही चुकलात, ओके, तुम्हाला माहित असून जर तुम्ही चुकलात, तर तो प्रॉब्लेम काय येणार आहे. ओके, प्रॉब्लेम काय येणार आहे, तर बेसिकली तुम्हाला प्रॉब्लेम हा येणार आहे की तुम्ही वाचलं वाचलं वाचलं, पण तयारी कुठं झाली माझी, जे आत्ताही तुमच्या बरोबर होत असेल, कन्फ्युजन आणि किंवा वेगनेस. मी वाचतोय पण माझ्या लक्षात येत नाही यार एक्झामला कसा प्रश्न येईल. मग ह्याच्यासाठी काय करत असतात, आपल्याला ते एक्झाम मधले ट्रेंड्स काढत असतात. ओके, आणि तेच पुढे जाऊन काय आहे, अप्रोच टू डील विथ द प्रिलिम्स, म्हणजे प्रिलिम्सला मी कसं डील करायचं, तर ते माझ्या अजून लक्षात आलेलं नाही. एकदा ते लक्षात आलं तर सिम्पल होऊन जातं. ओके, आणि ऑब्व्हियसली लॅक ऑफ सिन्सिअर प्रॅक्टिस, म्हणजे हमेशा तुम्ही बघा, आता मी 8 वर्ष झालं शिकवत आहे आणि मी बऱ्याच वर्षापासून टेस्ट वगैरे हे माझा, कारण की त्या सेक्शन मध्ये काम करायचो, तर ते प्रत्येक वेळेस काय बघायचो की सुरुवातीला फार मोठी एनर्जी असते की सगळे पोरं तयार होतात वगैरे वगैरे, आणि ते सुरू होतात, म्हणजे टेस्ट पहिल्या 2-3 टेस्ट मध्ये सगळी पोरं असणार वगैरे वगैरे, आणि शेवटच्या टेस्ट पर्यंत येईपर्यंत मग काहीतरी कुणी पोरच राहत नाहीत, आणि हे प्रत्येक ठिकाणी. मग आता तुम्ही मला सांगा, जे शेवटपर्यंत राहिला त्याची प्रॅक्टिस किती झाली. म्हणजे आज मी स्वतः माझ्या टेस्ट सिरीज मध्ये 50 टेस्ट 100 मार्कांच्या घेणार आहे, म्हणजे मी 5,000 प्रश्नांची तयारी माझ्याकडनं करून घेणार आहे. तर 5,000 प्रश्न जर तुम्ही आन्सर केले असतील, आन्सर ते चुकू द्या किंवा बरोबर येऊ द्या, पण त्याच्यानंतर तुमचे सोल्युशन्स वाचले असतील, तुम्ही अनालिसिस केलं असेल की काय चुकलंय माझं, तर ऑब्व्हियसली काय होईल, तर तुमची प्रॅक्टिस तेवढी होईल ना. आणि प्रॅक्टिस एकदाची झाली, तर प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही 5,000 प्रश्न सिन्सिअरली अभ्यास करून सोडवल्यानंतर तुम्ही बरोबर आलेत का चुकीचे आलेत तेही पाहिलंय, आणि चुकीचे बरोबर ठरल्यानंतर
बेसिकली काय झालं, तर तुम्ही अनालाइज केलं की स्वतः कुठं तुम्ही स्टँड होता. मग असं जर तुम्ही 50 टेस्टला केलं तर तुम्हाला कोण प्रिलिम पासून थांबवू शकेल नापास व्हायला? ओके, कोण म्हणजे तुम्ही नाही नापास होऊ शकत तसं. पण अगेन मी तुम्हाला 100% सांगतो, म्हणजे तुम्ही कुठेही गेले ना तरी तुम्ही बरेचसे विद्यार्थी हे असंच करणार. ऍट द एंड काय करणार, ते प्रॅक्टिस करणार नाहीत. पण कारण काय असतात, माझा अभ्यास झाला नाही. ओके, की नाही माझा या सेक्शनचा अभ्यास झाला नाही, माझा त्या सेक्शनचा अभ्यास झाला नाही म्हणून मी नाही दिला, मी परत देतो. हे परत देणं, हे करणं, ते करणं कधीही होत नसतं. ओके, कधीही ते होणार नाही. तुम्हाला जे काय करायचं आहे ते आत्ताच आहे आणि तुम्ही ते आत्ताच गेलं पाहिजे. ओके, सो टाइम टू टाइम टेस्ट देणे, टेस्ट देणे आणि फक्त आपल्याला किती मार्क पडणे एवढा भाग नाहीये. प्रत्येक प्रश्नाला बघणे की माझा बरोबर आला, तर हे पण बघणं गरजेचं आहे की माझा जर प्रश्न बरोबर आला असेल तर तो कशामुळे आला. ओके, तो ह्याच्यामुळे आला का की मी उगाच मारला आणि लागून गेला, नशिबाने लागला. ओके, होतं कधी कधी, एक दोन प्रश्न होतं, पण आपण मान्य करतो की आपलं नशीब थोडं असं आहे आणि आपल्याला अभ्यास करूनच प्रिलिम पास होतात. नशीब काही सगळ्या 50च्या 50 प्रश्नांना लागू होणार नाही, त्याच्यामध्ये जमणार नाही. ओके, नशिबानं कोणी युपीएससी तर पास होत नाही, ते तुम्हाला मी गॅरंटीड सांगतो. ओके, तर तुम्हाला तिथं प्रॅक्टिसच लागणार आहे. प्रत्येक प्रश्न बघितला, चुकला तर का चुकला, मी हे वाचलं होतं तरी चुकलं, म्हणजे मी रिवाइज नाही केलं. अरे मी हे वाचलं होतं पण चुकलं, अरे मी त्यावेळेस का नाही नीट वाचलं. तर हे अनालिसिस जर तुम्ही केलं, आणि ह्याला वेळ लागत नाही, ह्याला वेळ लागत नाही. तुम्हाला वाटेल की अरे हा फार टीडियस टास्क आहे, पण हा टीडियस टास्क नाहीये. ओके, हा सिम्पल टास्क आहे. आणि सिम्पल टास्क असताना फक्त काय लागतं, याला डेडिकेशन आणि तुम्हाला त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. म्हणजे टेस्ट झाली, आता माझ्याकडे टेस्ट केली की सबमिट केलं की तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसेल. ओके, त्याच्यामध्ये तुमचं काय ते अनालिसिस असेल ते असेल. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः अजून त्याच्यामध्ये जर अनालिसिस केलं तर तुम्हाला ते फायद्याचं ठरेल. तर हा बेसिकली पर्स्पेक्टिव्ह आहे. आता दुसरा मुद्दा जो महत्वाचा येतो की याला मेन्स बरोबर कसं इंटिग्रेट करायचं. सो ऑब्व्हियसली मेन्स काय आहे, मेन्स सब्जेक्टिव्ह आहे आणि तुम्ही त्याच गोष्टी प्रिलिमला काय करता, तुम्ही ते ऑब्जेक्टिव्हली बघता. तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हिटी प्लस सब्जेक्टिव्हिटी दोन्ही लागते. मग करत असताना, वाचत असताना, तर तुम्ही समजा हिस्ट्री वाचताय, तर हिस्ट्री वाचताना लक्षात ठेवलं पर्सनॅलिटी. मग पर्सनॅलिटी मध्ये प्रिलिम मध्ये पण प्रश्न येतो, मेन्स मध्ये पण प्रश्न येऊ शकतो. मग मी काय करतो, प्रिलिम्सचा प्रश्न जो आहे त्याच्यासाठी मी प्रिलिम सेक्शन मध्ये त्याच्यावरती काहीतरी लिहून ठेवतो आणि मेन्स मध्ये काय येईल त्याचा अनालिटिकल लिहून ठेवतो. तर मी काय करत नाही, मी वेगळं काय करत नाही की तयारी कशी करायची किंवा काय करायचं. मी एकच इंटिग्रेटेड तयारी करतोय. फक्त एकटा करताना मी लिखाणाच्या बाबतीतनं करतोय की मी आन्सर कसं लिहायचं, काय कसं करायचं. आणि एका बाजूला मी कसं बघतोय, तर मी बघतोय की प्रिलिम मध्ये ह्याच्यातली कोणती फॅक्ट महत्वाची आहे. मी तुम्हाला नोट्स पण दाखवेल. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये मी बाकीच्या लेक्चर्स मध्ये जे सांगितलं होतं तसंच, की माझ्या नोट्स तुम्हाला हिस्ट्रीचे दाखवतो, ते मलाच एकट्याला समजतं. आपण नोट्स मेकिंग काय असतं, प्रिलिमसाठी नोट्स कशा घ्यायच्या, मेन्ससाठी कशा नोट्स घ्यायच्या, त्याच्यावरतीही आपण इथं सेशन घेणार आहोत. तर ते मी तुम्हाला कळवत राहील, ते सेशन्सच्या ग्रुप्स वरती वगैरे शेअर करत राहील. सो तो हा झाला बेसिकली प्रिलिमचा परीक्षा. तुम्हाला लक्षात आलं असेल प्रिलिम ही इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. बरेच जण आहेत, म्हणजे मी तुम्हाला दाखवेल, आणि काही जे मी गेस्ट लेक्चर्स ऑर्गनाईज करतोय, की माझे काही मित्र आहेत ते आयुष्य टॉपर राहिलेले हमेशा, पण त्यांची प्रिलिमच निघली नाही कधी. आणि प्रिलिम न निघल्यामुळं मेन्सचा काही संबंधच येत नाही. तुम्ही बघितलं तर वाटणार पण नाही त्यांना, अरे हे हुशार नाहीयेत किंवा काय नाहीये, त्यांचा अभ्यास एवढा बघून, फक्त का तर राईट अप्रोच न ठेवल्यामुळं. आणि त्याच वेळेस तुम्हाला असं दिसेल की एखाद्याने फार लिमिटेड अभ्यास केला तरी तो प्रिलिम पास झाला. त्याचं कारण एकच असतं, प्रिलिम्सला हार्डवर्क प्लस स्मार्ट वर्क लागतं. ओके, मेन्सला हार्डवर्क, पेशन्स, डेडिकेशन सगळं लागतं, पण प्रिलिम्सला स्मार्ट वर्क पण लागतं. आणि ते स्मार्ट वर्क काय असतं, तर हे गणित बघायचं आपण का चुकतोय काय नाही. मी अगेन परत पुढच्या लेक्चरला अजून एक्सप्लेन करेल ते व्यवस्थित. ओके, सो आता मूव्ह ऑन करूयात आणि बघूयात की मी काय लिहितोय. वाय टेस्ट सिरीज. सो टेस्ट सिरीजचा ती ऑब्जेक्टिव्ह अतिशय सोपा आहे. पहिल्यांदा तुम्ही वाचता, त्याच्यानंतर जे वाचलेलं आहे ते बरोबर आहे की चुकीचं आहे. ओके, हे तुम्ही इव्हॅल्युएट करणार कशाच्या माध्यमातून, टेस्ट. जोपर्यंत तुम्ही चेकच केलं नाही स्वतःला, तुम्ही 6 स्टँडर्डचं एनसीआरटी वाचलं आणि 6 स्टँडर्डच्या एनसीआरटी मधनं तुम्हाला माहितच नाहीये. ओके, की तुम्ही वाचलं आणि 2-3दा 4दा वाचलं, ठीक आहे, आणि परीक्षेला गेले आणि तुमच्या लक्षात आलं की अरे मी टेस्टच केलं नव्हतं, तो प्रश्न चुकला माझा. फॉर एक्झाम्पल मी उदाहरण देतो, 6वीच्या इतिहासाच्या एनसीआरटी मध्ये मगधच्या एम्पायर मध्ये ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय काय गोष्टी होत्या ते प्रत्येक वेळेस विचारल्या गेलेल्या आहेत. आणि त्याच्यासाठी 12वीच्या एनसीआरटी एवढं मोठं, पण ते 6वीत पण होतं. ओके, पण मी 6वीच्या एनसीआरटी ज्यावेळेस वाचलं त्यावेळेस मी 6वीच्या एनसीआरटीला टेस्ट केलं का, की मला किती येतंय किती नाही येत आहे.
मग इव्हॅल्युएट केल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही काय रिवाइज करायचं काय नाही करायचं. सो ते सिम्पल सायकल आहे LER. ओके, लर्न, इव्हॅल्युएट आणि रिवाइज. आणि दुसरी गोष्ट, प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. देयर इज नो अदर. परफेक्शन असं काय आहे का? पण परफेक्शन एक गोष्ट आहे की प्रॅक्टिस जर केली तर परफेक्शन जाणार नाही कुठं, परफेक्शन तुम्हाला येणारच. आता मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतो म्हणजे टेस्ट सिरीजच्या बाबतीतल्याच. ओके, सगळ्यात पहिल्यांदा तर डेटा अनालिसिस जे काय मी म्हणतोय तुम्हाला. ओके, डेटा अनालिसिस काय आहे? आता मी तुम्हाला एक स्टुडंटचा रिपोर्ट दाखवतो जो की आपण करतो. आता ह्याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिसतंय हे चॅट वरती, मला सांगितलं तर बरं होईल. इज इट विजिबल टू यू? आता एक्सेल शीट विजिबल आहे? येस, बघा. आता आपण काय केलं, एक पेपर घेतला कोणताही रॅन्डमली, असाच कोणत्याही टेस्ट सिरीज मधला रॅन्डमली मी एक पेपर घेतला. आता पेपर घेतल्यानंतर त्याचा प्रश्न मी इथे लिहिलेला नाही. ओके, मी काय केलं, त्याचं करेक्ट पहिला जो आहे तो नंबर आहे क्वेश्चनचा, व्यवस्थित बघा. एक जी लिहिलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे तो काय आहे, क्वेश्चन नंबर आहे. दुसऱ्या कॉलम मध्ये जे लिहिलंय त्याचं करेक्ट आन्सर आहे. तिसऱ्यामध्ये कॅटेगरी ऑफ क्वेश्चन्स आहे. ओके, की प्रश्न कशा प्रकारचा आहे. ओके, ते मी एक्सप्लेन करतो, कॅटेगरी ऑफ क्वेश्चन आहे. आणि चौथ्यामध्ये ते कॅटेगरीमध्ये का आहे म्हणून त्याचं एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे, म्हणजे तो आता फॉर एक्झाम्पल पहिल्यामध्ये काय केलंय, कॅटेगरी 1.1 क्वेश्चन फ्रॉम 11th बायोलॉजी एनसीआरटी. एनिथिंग फ्रॉम एनसीआरटी हॅज टू बी आन्सर्ड करेक्टली. आजच एस्टॅब्लिश करून घ्यायचं, एनसीआरटीतले प्रश्न आले की चुकता कामा नये. चुकला तर आपला लॉस. जो पास होणार आहे तो कधीच चुकणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे एनसीआरटीत प्रश्न येतात. मी तुम्हाला दाखवू शकतो कित्येक प्रश्न आहेत. आता हा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, एनसीआरटीत आहे वगैरे वगैरे. हे सगळे 100च्या 100 प्रश्नांना काय केलेलं आहे, आपण एक रिझन दिलेलं आहे. दिसतंय तुम्हाला इथं? ओके, प्रत्येक प्रश्नाला काय आहे, कुठनं आलेला आहे, काय आलेलं आहे. मग एनसीआरटी बेस्ड कन्सेप्च्युअल क्वेश्चन. मग आता हा एनसीआरटी बेस्ड आहे, हा एनसीआरटी बेस्ड ट्रॅडिशनल क्वेश्चन आहे. एनसीआरटी बेस्ड जनरल क्वेश्चन ऑन आरबीआय रोल इन कंट्रोलिंग. मग असं तर एनसीआरटी बेस्ड क्वेश्चन बघा इथं एनसीआरटी मधनं आलेले. ओके, की तुम्हाला डायरेक्ट पेज नंबर सांगू की ह्या पेजवरती एनसीआरटीचा आहे, असं आहे ट्रॅडिशनल क्वेश्चन. मग असे समजा जर विचार केले, इथं परत बघा, इथं एनसीआरटी बेस्ड ट्रॅडिशनल क्वेश्चन, असे एनसीआरटी बेस्ड. मग आता एनसीआरटी बेस्ड जर प्रश्न असतील आपले, तर एनसीआरटी व्यवस्थित केले तर आपले प्रश्न चुकणार नाही. ओके, मग ते 10 असो 20 असो, 10 ते 20 प्रश्न डायरेक्टली एनसीआरटीत येतील डायरेक्टली. आणि एनसीआरटी कोणत्या वाचायच्या त्या पण मी सांगतोय एट द एंड ऑफ द लेक्चरला. प्रत्येक विषयाला कसं कोणतं एनसीआरटी कसं वाचायचं ह्याचे लेक्चर्स आपण पुढं, म्हणजे परवापासून इतिहासाचं आहे, तर इतिहासाचं कोणतं एनसीआरटीचं काय महत्व आहे, ते कसं वाचायचं आणि त्यातनं काय घ्यायचं हे पण सांगणार आहे. सो एनसीआरटी. मग इथं काय लिहिलं, आता बघा इथं मी काय केलेलं आहे, करेक्ट आन्सर जे आहे ABCD म्हणजे ही लेवल ऑफ डिफिकल्टी आहे. इथं काय आहे, कॅटेगरी ऑफ क्वेश्चन आहे 3 मध्ये, तिसऱ्या कॉलम मध्ये. आणि चौथ्यामध्ये काय आहे, डिफिकल्टी लेवल ABCD मध्ये. ए म्हणजे काय, तर बेसिकली ए चे आन्सर्स बरोबर आले पाहिजे, म्हणजे ते एनसीआरटी बेस्ड असतील किंवा अतिशय तुमच्या ट्रॅडिशनल मध्ये आहे. ओके, बी मध्ये काय आहे, त्याची डिफिकल्टी थोडी वाढते. ओके, कारण तो अप्लाइड असू शकतो, कन्सेप्ट बेस्ड असू शकतो, तो अप्लाय करायचा असेल किंवा कन्सेप्ट दिली असेल तर ती अप्लाय करायची असेल, त्याच्यावरून आपल्याला ती कन्सेप्ट ऍप्लिकेशन उडकायचं असेल तर वाईस वर्सा असू शकतं. सी म्हणजे अजून थोडं, आणि डी म्हणजे एकदम अतरंगी प्रश्न. ओके, अतरंगी प्रश्न म्हणजे असतात ते युपीएससी 10-12 4-5 प्रश्न असणार, एखाद्या प्राण्यांचे विचित्रपणे नाव दिले आणि मग ते काय करायचे ते काय. आता इथं जे काय केलंय ना मी आहे की आता हा बघा सी कॅटेगरीचा प्रश्न आहे आणि 5व्या कॉलम मध्ये काय लिहिलेलं जे आहे मी, हे जे 5वा कॉलम आहे त्यात बरोबर किती लोकांनी उत्तर दिली, चुकीचे किती लोकांनी उत्तर दिले, काही लोकांनी अटेम्प्ट केला नाही आणि काही लोकांनी म्हणजे अटेम्प्ट करून चुकले आणि सोडून दिलं. टोटल 181 जणांनी अटेम्प्ट केला होता, 119 जणांनी सोडला आणि काय ते आहे तर तशा प्रकारे ते गणित केलेलं आहे. सो फक्त तुम्हाला दिसेल इतका सोपा प्रश्न होता पण फक्त 59% लोकांचाच करेक्ट आला. म्हणजे हे करत असताना मला धक्का बसला की अरे मी एक्सपेक्ट काय करतोय की प्रिलिम नापास का होत आहेत, कारण की प्रिलिम नापास करताना सिंपल गोष्टी, सिंपल प्रश्न जे आपल्याला एक्सपेक्टेड आहेत ते आपले चुकतायत. मग आपण प्रश्नांची कॅटेगरी तयार केली, हे मी तुम्हाला सब्जेक्ट वाईज मध्ये जाताना अजून डिटेल मध्ये दाखवेल. तर कॅटेगरी काय केलं, ओके, फॅक्ट्स विच वन इज एक्सपेक्टेड टू नो, मग ट्रॅडिशनल आहे, मग करंट अफेअर्स आहे, अनालिटिकल आहे, कन्सेप्च्युअल आहे,
काय आहे, ह्याप्रमाणे त्याची डिफिकल्टी लेवल जे आहे ते आपण शेअर केलेले आहे. तर हे मी तुम्हाला शेअर करेल सगळं. ओके, म्हणजे टफ वन्स म्हणजे काय डी मधले प्रश्न असतील. ओके, डी कॅटेगरी मधले. ठीक आहे, डी कॅटेगरी मधले किती प्रश्न येतील? 20 प्रश्न येतील. 160 मार्क तरी तुमचे आहेत ना. ए चे तुम्हाला जवळजवळ 50 ते 60 प्रश्न ए आणि बी कॅटेगरी मधले दिसतात, की जे आपल्याला अप्लाय आपण ज्याच्यामध्ये पास होतो. पण होतं कसं, आपण बघतो डिफिकल्ट प्रश्न. अरे डिफिकल्ट प्रश्न तुमचे 15 असू द्या, 30 मार्क गेले, 30 मार्क मी 170 मधनच अटेम्प्ट करतोय, पण मला तर 170 मधनं फक्त 98च पाडायचेत ना. सो तो जो अप्रोच आहे तो मी बघणं गरजेचं आहे ना. ओके, सो नाव आता पर्सनल अनालिसिस काय करतो, तर ही एक विद्यार्थी आहे. ओके, हिचा पेपर होता, हिने कसं कसं अटेम्प्ट केलं, काय केलं, तर रोल नंबर वगैरे टाकून ह्या गोष्टी असा रिपोर्ट जनरेट केला होता तिचा. म्हणजे त्या कॅटेगरी मध्ये काय, आता हे अनालिसिस बघा, की डिफिकल्टी लेवल किती. ह्या ए मध्ये त्या टेस्ट मध्ये 49 प्रश्न असे होते की जे सिम्पल होते, म्हणजे ते बरोबर यायला पाहिजे. बी कॅटेगरी मध्ये काय होते, तर 27 प्रश्न होते. सी कॅटेगरी मध्ये 13 प्रश्न होते. डी कॅटेगरीचे फक्त 8 प्रश्न होते. पण इथं चुकत असताना तुम्हाला काय दिसेल, ओके, इथे चुकताना आता इथे मी प्रश्नांची सिक्वेन्स काढून टाकलेली आहे. टॉपिक डिस्ट्रीब्युशन ऑफ क्वेश्चन्स काय आहे, काय नाहीये. ओके, कोणकोणत्या टॉपिक, इकॉनॉमिक्सचा घेतला होता त्याच्यामुळे हे असं. मग तुम्ही बघा प्रत्येकाचं अनालिसिस, त्याचं व्हिज्युअलायझेशन केलेलं आहे इथं. ओके, टोटल करेक्ट वर्सेस इनकरेक्ट बघा तुम्ही. करेक्ट मध्ये ब्लू आहे, इनकरेक्ट बघा किती आहे. ओके, आता इथं जर तुम्ही बघितलं, आता मी तुम्हाला म्हणलं होतं की पहिला प्रश्न जो आहे, चौथा प्रश्न कोणत्या कॅटेगरीचा, डिफिकल्टी लेवल ए आहे. ओके, बरोबर किती जणांनी केलाय, 86. इनकरेक्ट 214 जणांनी केलाय. पण 214 मध्ये इनकरेक्ट म्हणजे काय, अटेम्प्टेड अँड नॉट अटेम्प्टेड. ज्यांनी अटेम्प्ट केला त्यांचा 116 जणांनी अटेम्प्ट नाही केला, तर त्यांचा एक बेनिफिट तर ऍटलीस्ट झाला की त्यांचे 0.33 वाचले. पण ह्यांनी बाकीच्यांनी ज्यांनी अटेम्प्ट केला, अटेम्प्टेड केला, ओके, 116 जणांनी त्यांचा लॉस झाला. आणि जे नॉट अटेम्प्टेड 98 वाले होते इथं, त्यांचा बेनिफिट झाला, कारण त्यांनी 0.33 वाचवलं. तर तुम्हाला हे पण लक्षात आलं पाहिजे की कोणता पकडायचा आहे आणि कोणता सोडायचा आहे. तर हे असं डिटेल्ड आपण अनालिसिस करतो. आता हे सगळे अनालिसिस कशाच्या आधारावरती आहे, ओके, म्हणजे हे जे रिपोर्ट्स आहेत, आता हे कुणीही करत नाही. म्हणजे मी तुम्हाला त्याच्या बॅकचं मॅथमॅटिक्स किंवा ह्या गोष्टी तुम्हाला मी आता तर शेअर करत नाहीये, त्या हळूहळू मी शेअर करेल, कारण ते समजायला अजून कॉम्प्लिकेट जातं. पण हे कशाच्या आधारावर केलं इथे तुम्हाला दाखवतो. हे बघा, विद्यार्थ्यांचे ऑप्शन्स मार्क केले. ओके, म्हणजे असे फक्त एक शीट दाखवतो तुम्हाला. असे आम्ही जवळजवळ 1000-2000 शीट्स अशा, रोल नंबर, क्वेश्चन नंबर, त्यांनी आन्सर काय केलं, काय केलं, असे शीट्स बनवल्या. म्हणजे आम्ही रॅन्डमली काही विद्यार्थी उचलले. म्हणजे हा माझा इनोव्हेशन माझाच पार्ट आहे की मी हे सगळं केलेलं आहे. सो ऑब्व्हियसली काय केलं, तर अशा प्रकारे प्रत्येक स्टुडंट्सचं, म्हणजे 50-50 स्टुडंट्सचं आपण सेट केले, रॅन्डमली उचलले. म्हणजे असे पण नाही उचलले की सगळे पेपर मिक्स केले. ओएमआर शीट जे होते, जे टेस्ट सिरीज मध्ये होते, ते ओएमआर शीट्सला घेतले, त्याचे 50-50 चे ब्लॉक केले. ते असं नको की मग ते ट्रेंड येतो व्यवस्थित 50-50, आपण ज्याला सॅम्पलिंग म्हणतो. सॅम्पलिंग केलं स्टॅट मध्ये, आणि मग अशा प्रकारे त्यांचे ऑप्शन्स काय आहेत, काय नाही आहेत, हे सगळं आपण इन्व्हॉल्व्ह करून घेतलं. ठीक आहे, मग आता त्याच्यानंतर काय केलं, मग 50चा सेट घेतला. मग 50चा सेट मध्ये आता बघा तुम्ही, इथं सिम्पल तुम्हाला दिसेल का, हे दिसतंय ना तुम्हाला, अगेन परत हे महत्वाचं आहे दिसणं. हो सर, दिसतोय. ओके, आता हे जर दिसतंय तर बघा, हे तुम्हाला सी आहे ऑप्शन, इथं राईट आन्सर सी आहे. ओके, आता सी क्वेश्चन जो आहे फक्त 6 जणांनी बरोबर केलाय. सॉरी, म्हणजे सी आन्सर 6, टोटल करेक्ट आणि इनकरेक्ट ज्यावेळेस तुम्ही बघाल ना, तर 30 जणांनी अटेम्प्ट केला. काहींनी 6 केलं, काहींनी 9 केलं, काहींनी 2 केलं आणि 13 केलं. म्हणजे ए आन्सर 6 जणांनी मार्क केला, बी आन्सर 9 जणांनी केला, सी 2च जणांनी केला, डी 13 जणांनी केला. आता हा प्रश्न खरंच सिम्पल होता. म्हणजे मी आता माझा प्रश्न नाहीये, पण हा सिम्पल होता. पण बरोबर किती जणांनी केलाय, 2 जणांनी. इथे तुम्हाला क्लिअरली दिसतंय. इनकरेक्ट 28, नॉट अटेम्प्टेड 20, 50चा सॅम्पल. ओके, तसंच बघा, मग परत अजून एखादा कॅटेगरी लेवल ए बघितली, तर ए लेवलची कॅटेगरी मध्ये हा बघा, 3च जणांनी बरोबर केलंय. म्हणजे त्यांना मी रिपोर्ट देताना काय करतो, अरे तू बाबा ट्रॅडिशनल व्यवस्थित कर, हे ट्रॅडिशनलचे प्रश्न आहेत. ओके, हे तुला व्यवस्थित यायलाच पाहिजे. तू बेसिक सोर्सेस मध्ये चुकतोय. आणि 49 क्वेश्चन जर माझ्या बरोबर आले, जे सिम्पल होते, तिथं बघा तुम्ही 3च जणांनी करेक्ट आन्सर केलंय. ओके, सॉरी, येस, 3 जणांनी, तर टोटल करेक्ट
29 जणांनी इनकरेक्ट वगैरे असं काही जे काही केलेलं आहे. तर हे असं आपण प्रत्येक सेटला म्हणजे 50-50च्या सेट्सला इथं बघा, इथेही दिसेल तुम्हाला. आता हा सॅम्पल मध्ये उचलला तर इथं 9 जणांनी करेक्ट केला. ओके, इथं 8 जणांनी करेक्ट केला, 16 जणांनी ह्या सॅम्पल साईज 50च्या मध्ये अटेम्प्ट केला, इथं 17 जणांनी करेक्ट केला, तर इथं जास्त दिसले आपल्याला ओव्हरऑल. म्हणजे अशा प्रकारे आपण अनालिटिक्स हजारो विद्यार्थ्यांचं केलेलं आहे. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर सगळ्या सॅम्पल्स मधनं 6 सेट जर तुम्हाला एक्झाम्पलला दिली तर त्यातल्या फक्त 59 जणांनी सिंपल प्रश्नाला करेक्ट केले, पण 60 जणांनी इनकरेक्ट केले. आणि असे काही काही इतके प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये इतकी लेवल कमी दिसते. आता बघा 29, ओके 70, आणि कधी कधी असं होतं की 0 जणांनी एखादा प्रश्न बरोबर केलाय. सो हे सगळे आपण काय केलेलं आहे, मार्क्स केलेले आहेत. ओके, तर ह्यालाच आपण म्हणतो बेसिकली डेटा अनालिसिस. आता हे डेटा अनालिसिस आम्ही रॅन्डमली केलं, रॅन्डमली म्हणतो, हे डेटा अनालिसिस आम्ही मॅन्युअली केलं. पण आता जे काही आपण इथे करत आहोत, म्हणजे जे काही मी टेस्ट सिरीज म्हणत आहे, त्या टेस्ट सिरीज मध्ये बेसिकली आपण हे सगळे फॉर्म्युलेज वापरतो. ह्याच्यातनं आम्ही एक हायपोथेसिस बिल्ड केलेला आहे, किंवा त्याच्या मागे मॅथ आणि कॉम्प्युटर प्रोग्रामिंग ह्याच्या मागे जनरेट केलेली आहे, जी प्रोग्रामिंग ऍक्च्युली मी तुम्हाला आता शेअर नाही करू शकत. ओके, आणि ते बेसिकली आपला मेजर फोकस आहे. तर आपल्या टेस्ट सिरीज मधनं बेसिकली काय होतं, तर टेस्ट सिरीज ज्यावेळेस तुम्ही 100 प्रश्न अटेम्प्ट करता आणि अटेम्प्ट केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही उत्तर लिहिता त्याचे आणि ज्यावेळेस सोल्युशन त्याचं प्रिंट आउट मध्ये येतं, तर त्या सोल्युशन मध्ये बेसिकली काय काय असतं, तर सोल्युशन मध्ये आपल्याकडे तुम्ही कोणता अटेम्प्ट, कोणता प्रश्न मार्क केला, मग तो तुम्ही का केला असेल, ओके, मग तुम्ही काय वाचायची गरज आहे, ओके, मग हा प्रश्न चुकला तर त्याचा एक अनालिसिस, तुमचं व्यक्तिगत अनालिसिस येतं प्रत्येकाचं. ओके, तुम्ही जर ए मार्क केला असेल, ए मार्क करण्यामागे काय कारण होतं तुमचं, तर आम्ही प्रोबॅबल तुम्हाला कारण देतो, हे कुठंच मिळत नाही. ओके, दिस इज आवर कॉम्प्युटर जनरेटेड व्हॉट यू कॅन से सिस्टम, म्हणजे ऑगस्ट करिअर्सची जे त्याचा हायलाइट आहे की डेटा अनालिटिक्स म्हणतो. म्हणजे हे डेटा अनालिटिक्स काय आणि कॉम्प्युटर जनरेटेड रिपोर्ट म्हणजे काय, आम्ही हे सगळ्या अनालिसिस करून जे काय हायपोथेसिस आम्ही बनवले, त्या हायपोथेसिसला सपोर्ट करणं, हे सगळं झाल्यानंतर हजारो स्टुडंटचा डेटा घेतल्यानंतर जे हायपोथेसिस बनलं ते कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये आणलं आणि त्या प्रोग्रामिंगच्या थ्रू आम्ही ही टेस्ट सिरीज डिझाईन केली गेलेली आहे. ओके, सो आय होप तुम्हाला आतापर्यंत अनालिसिस थोडा बहुत अंदाज आला असेल की आम्ही कशा प्रकारे काम करतो. तर आपली जी टेस्ट सिरीज आहे बेसिकली त्याचं इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर टेस्ट सिरीज, आता तुमच्यापैकी बरेच जण बिगिनर असतील, काही एक्सपिरियन्स पण असतील. आता तर 17च आहेत, आय होप अजून वाढतील, तुम्ही शब्द पसरवाल म्हणून अजून की काय आहे याच्यामध्ये तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा. बी ग्रेटफुल फॉर दॅट. सो चांगलं असेल वाईट असेल दोन्ही गोष्टी सांगा, तसं काही नाही, तुम्हाला माहिती माझा, आय एम व्हेरी फ्रँक अबाउट दॅट. सो प्रिलिम टेस्ट सिरीज मध्ये पहिली बिगिनर लेवल आहे. ज्या बिगिनर लेवल्स मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की आपण 6वी ते 10वी पर्यंतचे सगळे एनसीईआरटी पूर्ण करतो. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक आठवड्याला रविवारी, आणि हे वाचून होतं. आता फॉर एक्झाम्पल जी पहिली टेस्ट आहे ती एन्शियंट आणि मिडिवल हिस्ट्रीवरती आहे, आणि त्याच्यामध्ये काय आहे तर जवळपास 6वीचे एनसीईआरटी आणि 7वीचे एनसीईआरटी ह्या दोनच एनसीईआरटी वरती ते पूर्ण पुस्तक, तुम्ही बघितलं असेल ते 50-50, 60-60 पानांचं असतात, पण त्याच्यात काय असतं, बरेचसे प्रश्न असतात. तुम्हाला मी ते त्याचा अप्रोच लेक्चर देईल, ते एनसीईआरटी कसे वाचायचे वगैरे, ते आपण 1 तारखेला ते लेक्चर ठेवलेलं आहे. दुसरं आहे करंट अफेअर्स 1 ते 15 ऑगस्ट मधला. ओके, ह्याच्यामधलं करंट अफेअर्स म्हणजे तुमचा जवळजवळ 70 प्रश्न तुमचे ह्या 2 एनसीईआरटी वरती राहतील. ओके, 20 प्रश्न तुमचे करंट अफेअर्स वरती राहतील 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट मधले, आणि 10 प्रश्न आपण एक नवीन जे काही करतो ह्याच्यामध्ये की ऍटलास जो असतो आपला. ओके, तुम्ही बघितलं युपीएससी मध्ये 5-6 प्रश्न जे असतात ना, तर ते मॅपिंग वरती असतात. तर आपण ते मॅपिंग कसं आहे की तुम्ही जर मॅपिंग करायचं म्हणलं तर तुम्हाला एक सिंपल टॅक्ट सांगतो, रोज रात्री झोपताना ओके एखादा ऍटलास घ्या तुमच्या समोर आणि बघा, एक पेज बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडिया फिजिकल आहे ना, तर मग किंवा इंडिया पॉलिटिकल आहे, तुम्ही आयुष्यात ठरवलं असेल मला भारतात कुठे कुठे जायचंय, ओके, ते ठिकाणं बघा. तुम्ही जेवढे ठिकाणं बघाल तेवढं काय होईल ते तुमच्या लक्षात येईल. मग आता तुम्ही हे 365 दिवस रोज जर फक्त 5 मिनिटं ऍटलास बघितलं तर तुमचा ऍटलास आपोआप लक्षात येऊन जातं. मी तुम्हाला ती सिस्टम परत ज्यावेळेस ते टेस्टचा ऍक्च्युअल टेस्टचं डिस्कशन असेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल ते सिस्टम पण की कसं असतं, ते काय असतं. तर सिम्प्लिफाय करतोय आपण तुमचा अभ्यास अजून. सो अशाच प्रकारे प्रत्येक टेस्ट मध्ये तुमच्या बिगनर लेवलच्या तुमचे 6वी 7वी एनसीईआरटी, मग इथं आता मॉडर्न इंडियन हिस्ट्री आहे, सो पहिल्या 2 टेस्ट हिस्ट्रीवरती आहे. त्यानंतर जिओग्राफीचे 6वी 7वी 8वीचे 3 एनसीईआरटी आहेत. हे टाकताना पण असे टाकले ते अंदाज घेऊन की तुम्ही नाही हे कम्प्लीट करून वाचू शकता तोपर्यंत, आणि तुम्ही वाचल्यानंतर प्रत्येक रविवारी तुम्ही त्याचा अनालिसिस करणार आहात. तर त्याला आपण बिगनर लेवल म्हणलेली आहे, कितवीपर्यंतची तर 6वी पर्यंतची. ओके, 6वी ते 10वी पर्यंतची एनसीईआरटी ह्याला बिगनर लेवल म्हणलेला आहे.
सो बिगनर लेवल मध्ये आपल्या एकूण 9 टेस्ट आहेत ज्या प्रत्येक पुस्तकावरती अवलंबून आहेत. त्याच्यानंतर 3 टेस्ट आपल्या अशा आहेत की ज्या एनसीआर म्हणजे अशा बेस्ड आहेत की ज्या कॉम्प्रिहेन्सिव्हली सगळंच इन्व्हॉल्व करतील. सो 9 टेस्ट विषयानुसार आणि 3 टेस्ट आपले जे आहेत त्या सब्जेक्टनुसार म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह सगळेच, त्यात हिस्ट्री असणार, जिओग्राफी असणार. तर आपण बेसिकली मग आता तुमचा प्लॅन काहीतरी तयार असेलच तुमचा आता अभ्यासाच्या बाबतीत. सो बाय नोव्हेंबर आपण एनसीआरटीचे सगळ्या एनसीआरटी प्रायमरीली आपण पूर्ण केलेल्या असतात, ते इव्हॅल्युएट केलेल्या असतात. आपली परीक्षा 27 जूनला आहे. ओके, सो आपला पहिला टप्पा बिगिनर लेवलचा तयार करून इव्हॅल्युएट करून आणि इव्हॅल्युएट करून त्यात काय चुकलंय हे बघून आपण ते अनालाइज करू शकलेलो आहोत तिथं. ठीक आहे, तर हा पहिला टप्पा झाला आपल्या टेस्ट सिरीज मधला. दुसरा जो आहे तो इंटरमिजिएट आहे. ओके, दुसरा टप्पा जो आपला चालू होतो 28 नोव्हेंबर पासून. आता ह्या टप्प्यामध्ये आपण काय करतो, ह्या टप्प्यामध्ये आपण आपले ऍडव्हान्स सोर्सेस जे आहेत, फॉर एक्झाम्पल आपण लक्ष्मीकांत वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी असतील तर लक्ष्मीकांत मधले स्पेसिफिक सेक्शन वाईज जे तुम्हाला डिटेल मध्ये दिलेलं आहे, काल टेलिग्राम वरती दिलेलं आहे, तुम्ही डिटेल त्याला बघा. ओके, त्याचबरोबर ऍटलास आणि सोर्सेस आणि त्यांचे चॅप्टर्स कोणकोणत्या चॅप्टरवरती ते असणार आहेत असं क्लिअरली तुम्हाला दिलेलं आहे. सो तो क्वालिटीचे आपल्या 3 टेस्ट आहेत, त्याचबरोबर तिथं पण करंट अफेअर आणि ऍटलास हे राहणारच. ओके, पुस्तकं चॅप्टर कोणकोणते, तर प्रत्येक चॅप्टर वाईज तुम्हाला ते परफेक्शन त्याच्यात मिळवता येईल. ओके, सो तो तिथला ऑब्जेक्टिव्ह आहे. असंच इंटरमिजिएट मध्ये करत असताना सगळं तुम्हाला तिथे डिटेलिंग दिलेलं आहे, कोणकोणत्या विषयावरती कोणकोणत्या काय, आणि ह्या विषयांचं प्रत्येक विषयाचा अप्रोच लेक्चर पण मी परवापासून घेणार आहे, ते तुम्हाला शेड्यूल मध्ये डिस्कस केलेलं आहे. सो हिस्ट्री मध्ये असेल तर परत आपण डिटेलिंग मध्ये जातो, काय वाचायचं कुठनं वाचायचं ते परत तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलं जाईल. सो त्या टेस्ट ज्या आहेत त्या 6 दिवसानंतर राहतील. पण आता तुम्ही म्हणाल की त्या पहिल्या 10 दिवस आणि हे 6 दिवस, कारण की तुम्ही आता डिसेंबर मध्ये आहात आणि डिसेंबर मध्ये तुम्ही करत असताना तुमचं ऑलरेडी हे झालेलं असेल, म्हणजे लक्ष्मीकांत वाचून झालेलं असेल. सो फक्त ते रिव्हिजन म्हणून मी तुम्ही इव्हॅल्युएट करताय. सो अशा जर पाहायला गेले तर इंटरमिजिएट लेवलला अशा एकूण आपल्या ज्या इंटरमिजिएट लेवलच्या टेस्ट आहेत त्या टेस्ट आहेत सगळ्या. तुम्हाला स्क्रीन दिसत असेल आशा करतो. जी फायनल टेस्ट आपली होती बेसिकली, ओके, ती आपण म्हणजे 26 टेस्ट आपल्या 12 ते 26 ह्या ज्या आहेत सब्जेक्ट वाईज आहेत. आणि त्याच्यामध्ये पण आपण मग पुढं काय केलं, त्या इंटरमिजिएट मध्ये फक्त इंडियन पॉलिटीचीच आणि करंट अफेअर त्या काळातली ह्याचीच टेस्ट राहणार. म्हणजे तुमचे 80 प्रश्न इंडियन पॉलिटी, म्हणजे तुम्ही इंडियन पॉलिटीचे किती प्रश्न सोडवलेले असणार विचार करा. इकॉनॉमी कॉम्प्रिहेन्सिव्ह, तसंच हिस्ट्री कॉम्प्रिहेन्सिव्ह, एन्व्हायरमेंट इकॉलॉजी क्लायमेट चेंज कॉम्प्रिहेन्सिव्ह, जिओग्राफी कॉम्प्रिहेन्सिव्ह, अशाच प्रकारे. तर हे बेसिकली आपण इथं पूर्णपणे आपला जो काही सिलेबस आहे कशा प्रकारे पूर्ण करायचा तो केलेला आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीची पण टेस्ट इथे इन्क्लुडेड आहे, ज्याच्यामध्ये सेपरेट आणि ती कॉम्प्रिहेन्सिव्ह असते. सो तशा प्रकारे डेट्स दिलेल्या आहेत. तर ही सेक्शन आपलं कधी संपतं तर मार्च 14 मार्चला आपण इंटरमिजिएट लेवलचं सगळं काही पूर्ण केलेलं असेल. म्हणजे प्रिलिम्सला तुम्ही विचार करा, आतापर्यंत तुम्ही 31 म्हणजे 3100 प्रश्न सोडवलेले आहेत तुम्ही, कधी 14 पर्यंत. ओके, 14 मार्च पर्यंत. आता 14 मार्च नंतर काय विशेष होतं तर तोपर्यंत आपल्या सोर्सेस मध्ये इंडिया इयरबुक पण येतं, जे आपल्याला वाचायचं असतं. आणि इंडिया इयरबुक 1 आणि 2, तर इंडिया इयरबुकची तयारी आपण बेसिकली ह्याच्यातनच करणार आहोत, म्हणजे टेस्ट मधनच करते. आय विल टेल यू एव्हरी अदर क्वेश्चन आन्सर्स मी घेतो तुमचे. तो पुढे जे आहेत त्या सगळ्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहेत. आपण 3 टेस्ट स्पेसिफिकली इंडिया इयरबुक टेस्ट 1 टेस्ट 2, म्हणजे ते फार मोठं पुस्तक असतं 1000 पानांचं. तर त्याला तयारी कशी करायची, मग टेस्टच्या माध्यमातून करा. म्हणजे टेस्ट एमसीक्यूज क्वेश्चन आणि आन्सर्स, क्वेश्चन आन्सर वाचलं ते 1000 पानांचा काहीतरी बेनिफिट होईल, त्यातनं प्रश्न येतात भरपूर. आणि त्यानंतर एक टेस्ट आपण स्पेसिफिकली इंडिया बजेट जो असेल पुढच्या वर्षी जे बजेट येईल आणि इकॉनॉमिक सर्व्हे जो असेल त्याच्यावरती आपण टेस्ट सिरीज ती एक 100 प्रश्नांची आधारित करतोय. आणि त्याच करंट अफेअर्स वगैरे पण असेल. मग त्यानंतर करंट अफेअर्सची फक्त एक कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट 1, 2, 3 अशा कॉम्प्रिहेन्सिव्ह केल्यात. एक टेस्ट 2/6ला. आता तुम्ही म्हणाल की सर अचानक इथं करंट अफेअर परत ऍटलास का आलं, कारण की ऍटलास कधी आणलं मी 2/6ला आणलं. म्हणजे 2/6ला तुम्ही 100 प्रश्न नकाशावरचे सोडणार आहेत आणि 27 तारखेला त्यातले कुठलं ना कुठलं म्हणजे ऍटलास रिलेटेड 5-6 प्रश्न येणार आहेत. सो तुम्हाला त्याच्यामुळे ती ऍटलासची टेस्ट परत एकदा रिव्हिजन होईल तुमच्या ऍटलासची, म्हणून ती टेस्ट तिथे ठेवलेली आहे. तसंच करंट अफेअरच्या 4 टेस्ट आहेत त्याच्यामध्ये पूर्ण तुमचं वर्षभराचं करंट अफेअर ऍक्च्युली पूर्ण होईल. तर बेसिकली हे असं एक शेड्यूल आहे. आता ह्या शेड्यूलच्या बाबतीत
काय असेल काय नाही. तर मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो की ऑगस्ट करिअर हा माझा इंडिपेंडंट प्रोजेक्ट आहे. सो मी तुम्हाला सांगू शकत नाही की बाकीच्यांबरोबर इंटिग्रेट होईल नाही होईल. तुम्हाला लावायचं जे आहे किंवा काय आहे त्या सगळ्याच्या बाबतीत मी क्लेम करू शकत नाही. मी माझं फक्त ऑफिशियल लेवलला सांगतो की बेसिकली आपण जे आहे आपण जे आहे ते मी माझ्या लेवलला सुरू केलेलं आहे. सो दॅट इज फ्रॉम माय साइड. मी तुम्हाला ते कमेंट नाही करू शकत. दॅट इज द क्वेश्चन बाय सायली. आणि तुम्ही मला प्रायव्हेटली क्वेश्चन्स वगैरे तसे विचारू शकता. आता दुसरी महत्वाची गोष्ट की ह्या टेस्ट सिरीज बरोबर काय काय येणार आहे. ओके, आता ह्या टेस्ट सिरीज बरोबर ज्या ज्या गोष्टी येणार आहेत त्या म्हणजे सिम्पल. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जे सांगायचं झालं की आपण काय काय देणार आहोत त्या टेस्ट सिरीज मध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या विषयांचे आपण जे डिस्कशन्स अप्रोच लेक्चर असतील की प्रत्येक विषयासाठी कसं जायचं काय जायचं हे आहे. त्याच्यानंतर प्रत्येक टेस्टच्या आधी 8 दिवस आधी एक लेक्चर होईल की ह्या टेस्टसाठी तुम्ही कसं प्रिपेअर करावं, कशा प्रकारे काय वाचावं, कोणतं पुस्तक वाचावं, कसे नोट्स करावेत, काय करावेत. हा पार्ट झाला त्याच्यामध्ये. त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर त्या टेस्टचं एक डिस्कशन असेल की ज्या डिस्कशन मध्ये आपण 100चे 100 प्रश्न डिस्कस करू. की मग आता ते 100 प्रश्न डिस्कस करत असताना म्हणजे त्या सिरीज थ्रू तुमचं काय होतं तर सिलेबसचं कव्हरेज होतं. फॉर एक्झाम्पल मी एखादा प्रश्न विचारला अरे बुद्धिझम वरती, तर बुद्धिझम वरती मी जर प्रश्न विचारत असेल तर मी बुद्धिझमचा प्रश्न तो आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी काय ज्या आहेत त्या अजून पण तुम्हाला तिथं मी रिलेट करून दाखवेल. त्याचबरोबर तुम्हाला सोल्युशन्स आणि तुमचा इंडिव्हिज्युअल रिपोर्ट प्लस ते करता येईल. आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या तुम्हाला वेबसाईट वरती आणि ऍप वरती तुम्हाला आपलं एक ऍप असणार आहे जो गुगल ऍप वरती लवकरच टेस्टच्या आधीच ते आपलं गुगल प्ले वरती तो ऍप येणार आहे. आणि ह्याची फी आपण 5,000 रुपये ठेवलेली आहे. ओके, आता बेसिकली तुम्ही म्हणाल की 5,000. ओके, मी तुम्हाला फ्रँकली सांगतो अँड यू नो मी, कारण तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे. सो ऑब्व्हियसली महत्वाचं काय आहे की 5,000 जरी परीक्षा फी असेल ओके, तर जनरली पोरं काय करतात म्हणजे आज इनसाइट वगैरे ह्या सगळ्या ज्या काही मोठ्या टेस्ट सिरीज आहेत त्यांची फी कुठं ना कुठं 18-15च्या पुढेच जाते. त्यांची फी टेस्ट सिरीज तेवढी स्वस्त नाहीये. जनरली पोरं काय करतात तर पोरं झेरॉक्स त्या टेस्ट सिरीजचे कुठं ना कुठं झेरॉक्स मिळतात आणि ते झेरॉक्स मागतात. सो ऑन एन ऍव्हरेज विद्यार्थ्यांचे 5,000 रुपये झेरॉक्सला राहतात टेस्ट सिरीजला. आता मी तोच विचार केला की झेरॉक्सला पोरं 5,000 घालतात, तर मी बेसिकली जे म्हणलं तुम्हाला की क्वालिटी अँड अफोर्डेबल लर्निंग जे आहे त्याच्यासाठी मी काय करतो तर मी तुम्हाला ते 5,000 मध्ये 50 टेस्ट त्याचे जे काही गोष्टी असतील आणि बाकी सगळे करंट अफेअर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडेडच आहेत. ओके, आता ह्याच्यामध्ये पण कुणी बेसिकली अशा बॅकग्राऊंड मधनं असेल की ज्याला 5,000 अजून परवडत नाही येतं, त्यांनी मला ऑगस्ट करिअर्सच्या ज्या हेल्पलाईन नंबर आहे तिथं कॉल केला किंवा त्या मेलवरती लिहिलं तरीही तुमचं काय जे असेल ते आपण तिथं सॉल्व्ह करू. म्हणजे असं नाहीये की पैशांमुळं तुम्हाला काही इथं अडचण येईल. आपला मेन ऑब्जेक्टिव्ह ऑगस्ट करिअर्सचा तोच बेसिकली आहे की आपण हे सर्वांसाठी केटर करतो. आता सध्या तुम्ही आहात, माझी एक विनंती राहील की तुम्हाला जर हे माझं सेशन आवडलं असेल किंवा तुम्हाला जर मी जे काही सांगतो हे पटलं असेल तर ते अजून जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर केलं तर आय वुड बी व्हेरी ग्रेटफुल टू यू ऑल. आपलं हा मराठी मीडियम आहे. आपण परवा सकाळी परत एकदा सुरुवातीच्या लेक्चर पासून म्हणजे हिस्ट्रीचा अप्रोच पासून सुरू करणार आहे. हे तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिली जी म्हणजे की काय असतं पेपर अनालिसिस. तो हे बघा, म्हणजे आपण 25 वर्षाच्या इकॉनॉमिक्सच्या पेपर्सचं अनालिसिस केलेलं आहे. आता हे अनालिसिस जे आहे तुमच्या स्क्रीनवर दिसतंय आय होप. ओके, सो तुम्ही जर बघितलं तर स्क्रीनवरती प्रत्येक वर्षाला आपण स्पेसिफिक नॅशनल इन्कम अकाउंटिंग आहेच प्रश्न. मग असे आपण ज्यावेळेस काढतो मग कन्सेप्च्युअल आहे, करंट अफेअरवरचा होता का फॅक्च्युअल होता, म्हणजे इतिहासा नागरिक इकॉनॉमिक्स मध्ये करंट अफेअर आहे, डायनामिक आहे, काय आहे, सगळं असं केलेलं आहे आणि हे सगळं तुमच्या बरोबर शेअर केलं जाणार आहे. त्याच्यात तुम्हाला प्रिलिमचा पूर्णपणे एक अंदाज येईल. त्याचबरोबर आपण बऱ्याचशा ज्या काही गोष्टी असतील त्या आपण तिथं म्हणजे अजूनही जे काही ऍड ऑन्स असतील ते फीचर्स आपण स्कोअर करणार आहोतच. पण हे सुरुवातीचं ऑगस्ट करिअर्सचं एक प्रोडक्ट असणार आहे. आय होप म्हणजे मी तुम्हाला सांगितलं फी तर तुम्हाला सांगितली, त्याच्यातही कुणाला काही अडचणी असतील किंवा समजा एकट्या ते 5,000 नाही भरू शकत, तुम्ही हजार रुपयांनी भरणार आहात काय आहात ते तुम्ही बघितलं तर चालेल. आपला ऑब्जेक्टिव्ह, माझा ऑब्जेक्टिव्ह इथं इट्स नॉट द मनी, इट इज
इनिशियली तुमचा ऑब्व्हियसली पैसे तर घेतोय त्याच्यामुळे त्यात क्वालिटी देण्याचा हा माझी जबाबदारी येतेच, पण ऑब्व्हियसली कुठं ना कुठं एक सामाजिक जबाबदारी म्हणून की आपण एज्युकेशनला किती अजून अफोर्डेबल करू शकतो. म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं तर बरेचसे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत की जे पैसे पण कमवतात आणि बेसिकली ते हे पण करतात, म्हणजे पैसे तर कमवतातच ते ऑब्व्हियसली, तो तर ऑब्जेक्टिव्ह असतो, जगायला पैसे लागतातच, तो हमेशा राहणारच आहे. त्याच्याबद्दल मी काय हे म्हणणार नाही. अगेन पुन्हा एकदा सांगतो, हा माझा व्यक्तिगत इनिशिएटिव्ह आहे. इट इज नथिंग टू डू विथ द तुम्ही ज्या कोणत्याही क्लासेसला असाल तर मी आता हा माझा इंडिपेंडंट व्हेंचर आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आता. किंवा तुमचा काही मी तुम्हाला इथून पुढं एक नंबर देतो. हे नंबर हेल्पलाईन नंबर आहे. ओके, ह्या नंबरवरती तुम्ही काहीही असेल तुमचे डाऊट्स वगैरे, जनरली आपण असं ठरवूयात की 10 ते 5 किंवा ह्या वेळामध्ये तुम्ही फोन करू शकता. हा ऑगस्ट करिअर्सचा हेल्पलाईन नंबर आहे. ओके, तुम्हाला काही लिहून काय पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यावरती मेल करू शकता. वेबसाईट. हॅलो, बोला. हा सर, खूप चांगला तुमची थिंकिंग आहे, पण सर आता जे मुलं आहे बॅचेसला, तर त्यांचा टायमिंग आणि आपल्या ऑगस्ट येतात टायमिंग वर कसा राहील? मी तेच म्हणतो, परत माझा हा इंडिपेंडेंट आहे तो, त्याच्यामुळं माझा आता मी टेस्ट सिरीज करतोय, बरोबर आहे. टेस्ट सिरीज माझ्या संडे वगैरेला असणार आहे, तो त्या टायमिंगचा इश्यू बघता येईल जो काय आहे तो. पण मेजर जे आहेत लेक्चर्स जे असतील ते तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स मी टाकणारच आहे ना. ओके, सो आता हे जे मराठी मीडियमचे लेक्चर्स आहेत ते सकाळी होणार आहेत आता सध्या सगळे, आणि रेकॉर्डेड लेक्चर्सही तुम्हाला युट्यूब वगैरे वरती शेअर केले जातील. सो वेबसाईट वरती तुम्ही आले की तुम्हाला ते लेक्चर ज्यावेळेस तुम्हाला असेल त्यावेळेस तुम्ही ते बघू शकता. आणि त्याच वेळेस त्या लेक्चर मध्ये समजा इंटिग्रेटेड नसाल किंवा काय झालं असेल तर तुम्ही डायरेक्टली मला मेसेज जरी केला, चॅट जरी केला तरी तुम्ही ते सांगू शकता. ओके, तुम्ही मला कॉन्टॅक्ट हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. ओके, तो नंबर माझ्याकडेच असतो. तुम्ही मला कॉल केला तर चालेल. मी जर लेक्चर मध्ये असेल तर उचलू शकलो नाही तर जस्ट टेक्स्ट मी अगेन, आय विल गेट बॅक. तो नंबर व्हॉट्सअपला पण आहे, तो नंबर टेलिग्रामला पण आहे, आणि तो नंबरवरती कॉल पण करणार आहे. वेबसाईट आता सध्या वेबसाईट आहे, ऍक्टिव्ह आहे, पण तिचं आपण थोडं तुम्ही इथं प्रायव्हेट ह्यानी तुमच्या हे व्हा. वेबसाईट जे आहे, येस, दिस इज माय फर्स्ट इयर इनिशिएटिव्ह. ह्या सगळ्या ऑगस्ट करिअर्स मी आताच लॉन्च करतोय. ह्याच्या आधी जे काही केलं 2 वर्ष जवळजवळ हजारो पोरांचे मी तुम्हाला सांगतो, ऑन एन एव्हरेज 6 लाख एंट्रीज केलेल्या आहेत. ओके, डेटा अनालिटिक्सच्या 6 लाख ते 7 लाखापर्यंत एंट्रीज, एक्झॅक्ट ते मोजू शकत नाही. त्याच्यावरनं हे हायपोथेसिस टेस्ट सिरीजचं बनवलेलं आहे. वेबसाईट 2 दिवसानंतर वेबसाईट आणि ऍप हे लाईव्ह असतील. वेबसाईट आता लाईव्ह आहे, पण बेसिकली प्रॉब्लेम त्याचा असा आहे की त्याच्यावरती अजून ती टेस्टिंगचं फायनल स्टेजला आहे. सो मी तुम्हाला ती क्लिअरली सांगतो. ओके, सो दिस इज देअर. येस, धीरजने विचारला आहे फर्स्ट इयर आहे का इनिशिएटिव्हचा. येस, दिस इज द फर्स्ट इयर अँड दिस इज द फर्स्ट टाइम आय एम डुईंग इट इंडिपेंडेंटली ऑन माय ओन. बट दे हॅड अ वर्क ऑफ ऑलमोस्ट 2 वर्षांचं काम दिलेलं आहे. ओके, एनिथिंग? आणि तुम्हाला जर आवडलं असेल, अगेन मी सांगतो, शेअर इट ॲज मच ॲज पॉसिबल. मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो, म्हणजे 5,000 फी नॉमिनल साठी, त्याच्यात पण काय असेल तुमच्या म्हणजे जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर, लाईक असतात जेन्युइन प्रॉब्लेम, मी समजू शकतो, मी पण त्या फेज मधनं गेलेलो आहे. सो दॅट विल नॉट बी एन इश्यू. पण फक्त ते तुम्ही हेल्पलाईन वरती वगैरे तुम्ही मला कम्युनिकेट करू शकता. आणि आय वुड बी ग्रेटफुल जर तुम्ही हे इनिशिएटिव्ह अजून तुमच्या मित्रांबरोबर किंवा कोणाबरोबर शेअर केलात तर. आजपासून मी तुम्हाला करंट अफेअर्सचं लेक्चर जे आहे मराठीमध्ये म्हणा किंवा इंग्लिशमध्ये म्हणा, मराठीमध्ये पण करंट अफेअर्सचं लेक्चर मी आज तुम्हाला टाकेल. आज किंवा म्हणजे एक दिवस लेटर, म्हणजे आजचं करंट अफेअर उद्या येईल असं व्हिडिओ लेक्चर्सच्या थ्रू, म्हणजे आयपॅडवरनं किंवा त्याच्यावरनं करेल. ओके, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. अदरवाईज थँक्स अ लॉट. तुम्ही 10-15च आहात, तुम्ही शब्द पसरवलात तर आय वुड बी ग्रेटफुल. हॅलो हा
तर आपण या प्रिलिमच्या क्वेश्चन सोबत काही मेन्सच्या क्वेश्चनचं मी डिस्कशन करंट घेणार अफेअर्स का? म्हटलं ना, मेन्सच्या बाबतीत पण चालू करणार आहोत. आता पहिला इनिशिएटिव्ह म्हणून आपण टेस्ट सिरीज बघतोय, पण मेन्सचे पण सगळे मॉड्यूल्स याच्यावरती येणार आहेत. मेन्सची पण टेस्ट सिरीज मी चालू करणार आहे, जी लवकरच चालू होईल. मॅक्सिमम 1 महिन्यानंतर, 1 महिन्याच्या आतच ती टेस्ट सिरीज चालू होईल मेन्सची. यस, युट्यूब ओके चॅनल सर. आहे, ऑगस्ट करिअर्स म्हणून आहे. सबस्क्राईब करा. नाव तेच आहे, ऑगस्ट करिअर सर्च केलं तर तुम्हाला ते युट्यूब वरती येऊन जाईल. अजून काय आहे प्रश्न? अनम्यूट करून विचारू शकता तुम्ही. आता प्रश्न नसतील तर जे व्यक्तिगत असतील ते फोन करू शकता. आणि विल सी यू ऑन वेडनेसडे. होप नंबर वाढेल. म्हणजे कसं असतं की इनिशिएटिव्ह घेतो आपण, पण त्याच्यात जेवढा अजून तुमच्याकडनं सपोर्ट मिळेल, इट विल बी मोर बेटर. जेवढा सपोर्ट मिळेल तेवढं ते अजून म्हणजे चीप होत जाईल. म्हणजे ते बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. सी यू. आणि एक गोष्ट, टेलिग्राम ग्रुप जो आहे इंडियन सोसायटीचा, त्याच्या व्यतिरिक्त हा एक टेलिग्राम ग्रुप आहे एसी UPSC म्हणून. ह्याच्यावरती जास्त अपडेट्स येत राहतील. आणि दुसरा एक आहे ऑगस्ट करिअर्सच्याच नावानं. तर हे 2 ग्रुप टेलिग्रामला आहेत. ओके, तो ह्याच्यावरती तुम्ही हे करू शकता. येस, एव्हरीवन कॅन कॉल मी आफ्टर लेक्चर अँड ऑल दोज थिंग्स. सो ओके, आय हॅव गिवन यू द हेल्पलाईन. थँक्यू. सी यू ऑन वेडनेसडे. बुधवारी सकाळी 10 वाजता, 10 ते 11:30 मध्ये मी इतिहास या विषयावरती बघणार आहे. ओके, इतिहासामध्ये काय काय आपल्याला करायचं आहे, कशा प्रकारे NCERTs वाचायचे, काय करायचे, ते सगळं मी तिथं घेणार आहे. पहिले 8 दिवस एकदम फ्री आहे, त्याच्यामुळे नो इनिशिएटिव्ह. ओके, थँक्यू. करतो मी.